नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं क्रिस्टल थेरपी मध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? करा तुमचे माईक ऑन करा. कसे आहात सगळे? मजेत मॅम. खूप छान. मस्त मस्त छान. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, जबरदस्त. व्हेरी गुड. नाही घालून ठेवला. येस. आज आपल्याला बघायचं आहे आता पुढचं चक्र. काल आपण रूट चक्र बघितलेलं. आज आपल्याला बघायचं आहे त्याच्या पुढचं चक्र. आपण हे बघितलं क्रिस्टल काय राहतात, कुठून आलेले आहे. ओके. नंतर औरा बघितला आपण. मूलाधार चक्र, रूट चक्र काल आपलं झालेलं होतं. ओके. सर्वांना माझा आवाज प्रॉपर येतो आहे? एकदा मला थंब दाखवून द्या. ओके, चला, थँक्यू. आपल्याला आता बघायचं आहे स्वादिष्ठान चक्र. ओके. याचा जो रंग आहे तो आहे ऑरेंज, नारंगी, केशरी कलर आहे. याचा तत्व, याचा एलिमेंट आहे जल, वॉटर. बीज मंत्र आहे वम. याची जी स्थिती आहे तर ती कुठे आहे, याची जागा कुठे आहे आपल्या शरीरामध्ये? आपली जी नाभी आहे, नाभीच्या 3 बोट खाली, नाभीच्या 3 बोट खाली याची जागा आहे. याचं कार्य काय आहे? शरीर में पानी के स्तर में वृद्धि, गैस्ट्रिक मुद्दों को नियंत्रण करना, बच्चों का जन्म, ओके, बुखार, खांसी और दर्द को नियंत्रित करना. इस चक्र में गड़बड़ी से बुखार, पेशाब की समस्या, महिला के मानसिक धर्म में अनियमितता, सूजन आदि हो जाती है. हे ना आपलं वैवाहिक सुख देणारं हे चक्र आहे. ह्या चक्रामध्ये तुम्हाला जर एखाद्या लेडीजला मूल होण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम होत असेल तर त्यांनी ह्या चक्राला हिलिंग करायची आहे, याला एनर्जी द्यायची आहे. ओके. वैवाहिक सुख देणारं हे चक्र आहे. त्याचा शरीराचा जो अंग आहे तो आहे जीभ. त्याच्यासाठी आपण कोणते क्रिस्टल वापरतो? केशरी, कारेलियन, टार्गर आय, सिट्रीन, मूनस्टोन हे चक्र आपल्याला याच्यासाठी वापरायचे आहे. ओके. चाहिए अपन हड्डी के संबंधित, उदर संबंधित समस्याओं का समाधान करना पड़ सकता है. ऐसे में अगर हम स्वादिष्ठान चक्र बिंदु पर कार्लेलियन का पिरामिड रखते हैं. बघा, कार्लेलियन हे ऑरेंज कलरचं, केशरी कलरचं एक तुम्ही त्याचा जर एखादी हे घेतला, पिरामिड घेतला आणि तो तुम्ही तुमच्या स्वादिष्ठान चक्रावर ठेवला तर तुमच्या सर्व समस्या तिथे, म्हणजे रीढची हड्डी, आपल्या पाठीची जी स्पाइन आहे त्याची जे काही प्रॉब्लेम आहे तिथे आपल्याला आराम मिळतो. ओके. समाधान के लिए प्रोग्राम करते हैं और यह आपको राहत देता है. त्याचं पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचा जो रंग आहे तो आहे पिवळा. याचं तत्व, याचं एलिमेंट आहे अग्नी, फायर. त्याचा बीज मंत्र आहे रम. याची जी स्थिती आहे, याची जागा कुठे आहे? नाभीच्या 3 बोट वरती. माप मोजायचं आहे, नाभीच्या 3 बोट वरती याची जागा आहे. याचं कार्य काय आहे? शरीर में गर्मी और शक्ति बढ़ाए, हमारे स्वभाव के में प्राकृतिक स्वर पर बढ़ाए. ओके. स्वीकृति स्तर बढ़ाए. इस चक्र में गड़बड़ी में गैस्ट्रिक समस्या, वजन कम होना, त्वचा की समस्या, बीपी, एलर्जी, खाना पीना और जीवन के प्रति अरुचि होना होता है. त्याचे संबंधित अंग आहे आंख, डोळे. त्याचे संबंधित क्रिस्टल कोणते आहे? सिट्रीन, मल्कासाइट, धुए के रंग का पुष्कराज. पुष्कराजला आपल्याला सबस्टिट्यूट काय आहे? सिट्रीन. जे
पुखराज ज्याचं काम करतो त्याचा सबस्टिट्यूट आहे सिट्रीन. पीला एवेंचुरियन कैलासाइड. यदि इस चक्र में ऊर्जा बाधित हो जाती है तो हमें लीवर, अंग्याशय, हाई बीपी, मधुमेह, तीव्र समस्याओं जैसी समस्याओं का समाधान करना पड़ सकता है. ऐसे में अगर हम मणिपुर चक्र बिंदु पर सिट्रीन का पीले कैलेसाइड का पिरामिड रखे. बघा इथे मी सिट्रीन बोलली ना तुम्हाला, पुखराज, तर इथे त्यांनी सिट्रीन घेतलेला आहे. त्याचा जर पिरामिड तुम्ही ठेवला तर तिथे त्या व्यक्तीला आराम मिळणार आहे. आता मला तुम्ही एक सांगा, मणिपूर चक्र म्हणजे कुठे आहे? आपल्या नाभीच्या 3 बोट वरती. ओके, तर नाभीच्या 3 बोट वरती ही जागा कसली आहे? आपल्या पोटाची. ओके, मग आपण काय म्हणतो, सुखाचा रस्ता कुठून जातो? पोटातून जातो. म्हणजे हे जे चक्र आहे हे आपल्या भौतिक सुखांचं चक्र आहे. आपलं भौतिक सुख कोणतं आहे? गाडी, बंगला, मुलांना चांगलं एज्युकेशन घेणं, घरामध्ये सगळ्या सुख सुविधा लावणं, हे आपलं भौतिक सुख आहे. बरोबर ना? मग हे सर्व सुख पूर्ण करण्याचं काम कोण करतं? मणिपूर चक्र. मणिपूर चक्राची जागा कुठे आहे? पोट. पोटातून तो सुखाचा रस्ता जातो, आपण नेहमी म्हणतो. मग त्याच्यासाठी त्यांनी पुखराज हे रत्न सांगितलेलं आहे, पण त्याचं पुखराज सगळ्यांना माहितीये कॉस्टली असतो खूप, आणि सिट्रीनही कॉस्टलीच असतो. तर तुम्ही ओरिजिनल सिट्रीन घेतला तर तो कॉस्टलीच असतो. हो. येस. ओके, तर आपण कुठे होतो का? हा, सिट्रीन. पुखराज जो आहे तो पण कॉस्टलीच असतो, पण त्याच्या सबस्टिट्यूट आपण सिट्रीन वापरू शकतो. सिट्रीन हा पिवळ्या कलरचा असतो. ओके, तर तो तुम्ही तुमच्या हातामध्ये, ब्रेसलेट मध्ये वापरू शकतात, अंगठीमध्ये वापरू शकतात, किंवा त्याचं असं रॉ फॉर्म मध्ये पण राहतो ते वापरू शकतात, त्याचे पिरामिड वापरू शकतात, किंवा तुम्ही जर हातामध्ये ब्रेसलेट घालणार असाल तर त्याच्यात त्याचे स्टोन वापरू शकतात. ओके, येस. तर इथपर्यंत आज सगळ्यांच्या लक्षात? येस. मग आपण पुढे जाऊया. आता सगळ्यात पहिलं जे क्रिस्टल आपण बघणार आहोत, क्लिअर क्वार्ट्ज. हे बघा, हे जे आहे हे क्लिअर क्वार्ट्जचं स्टोन आहे. ज्या वेळेला जमिनीच्या भूगर्भातून निघतं तेव्हा हे असे खाली बघा अखंड एकमेकाला जॉईंट असतात. हा असा एक अखंड स्टोन तिथे निघत असतो. इस सफेद क्रिस्टल को मास्टर हीलर माना जाता है. हा जो क्रिस्टल आहे क्लिअर क्वार्ट्जला मास्टर हीलर क्रिस्टल मानला जातो. तुम्ही हा मास्टर हीलिंग साठी हा वापरायचा आहे. ऐसा कहा जाता है कि इस अवशोषित भंडारण, रिलीज और अनियमित विनियमित काय देतात काय माहिती हिंदी करके बढ़ाना है. यह एकाग्रता और स्मृति में सहायता करने के लिए भी कहा जाता है. शारीरिक रूप से स्पष्ट क्रिस्टल का दावा किया जाता है कि यह प्रतिरक्षा प्रणाली को उत्तेजित करने और आपके पूरे शरीर को संतुलित करने में मदद करता है.
इस पत्थर को अक्सर गुलाब क्वार्ट्ज जैसे अन्य लोगों के हाथ जोड़ा जाता है. म्हणजे कसं आहे, गुलाब क्वार्ट्ज म्हणजे कोणता आहे, रोज क्वार्ट्ज, ताकि उनकी क्षमताओं में सहायता और वृद्धि हो सके. ओके, हा जो क्लिअर क्वार्ट्जचा आहे हा सर्वात स्ट्रॉंग क्रिस्टल मानला जातो. मास्टर हिलिंग साठी हा क्रिस्टल वापरला जातो. जर तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या आहे, कोणतीही आरोग्याची समस्या राहू द्या, तिथं तुम्ही हा क्लिअर क्वार्ट्जच्या पिरॅमिडचं तुम्ही ग्रीड लावायची आहे. आणि हा जो आहे हा पॉझिटिव्ह एनर्जी देणारा क्रिस्टल आहे. याच्यातच ब्लॅक टर्मलाईनचा जो असतो तो ब्लॅक टर्मलाईनचा जो आहे तो तिथे काय देतो, निगेटिव्ह एनर्जी ऑब्झर्व करत असतो आणि हा पॉझिटिव्ह एनर्जी देणारा क्रिस्टल आहे. त्याच्यानंतर रोज क्वार्ट्ज, जैसे ही रंग का सुझाव दे सकता है, यह गुलाबी पत्थर प्यार के बारे में है. म्हणजे हा जो आहे हा रोज क्वार्ट्ज आहे, याला कशासाठी वापरला जातो, रिलेशनशिप संबंधी. कोणतेही नातेसंबंध आहेत ते प्रेमाचे, विश्वासाचे आणि आदराचे होण्यासाठी रोज क्वार्ट्ज हा यूज केला जातो. मग तुम्हाला समजा आरोग्य पण हवं आहे आणि नातेसंबंध पण हवं आहे, तर तुम्ही जेव्हा याला हे दोघं कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकतात, क्लिअर क्वार्ट्ज आणि रोज क्वार्ट्ज. ओके, नातेसंबंधांसाठी हा क्रिस्टल वापरला जातो. ज्यांचं पण ब्युटिशियन आहे, जे पण ब्युटिशियन आहे ते हे जे क्रिस्टल आहे आपल्या दुकानामध्ये ठेवू शकतात. का? कारण की काय आहे, तुमचे जे कस्टमर आहे, जे क्लायंट आहे, त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध चांगले राहणं महत्वाचं आहे. आलं का लक्षात? बघा, तुमचे जे क्लायंट आहे ते वारंवार तुमच्याचकडे यायला हवे. तुमचे जर नातेसंबंध चांगले राहतील तर ते वारंवार तुमच्याकडे येणार आहे. ओके, तर यासाठी तुम्हाला क्लिअर रोज क्वार्ट्जचं क्रिस्टल वापरायचं राहतं. प्रेम, सन्मान, विश्वास याच्यासाठी हा वापरला जातो. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा हे क्रिस्टल, रोज क्वार्ट्जचं क्रिस्टल आपल्या जवळ ठेवू शकतात, ते वापरू शकतात. ओके, येस. आपल्याला पुढचं बघायचं आहे लाल जॅस्पर. काल आपण बघत होतो. ओके, काल बघत होतो आपण रूट चक्रासाठी लाल जॅस्पर देत होतो. इसे चीनी क्रिस्टल को सर्वोच्च पोषणकर्ता के रूप में माना जाता है. खूप पॉवरफुल क्रिस्टल आहे हा. दिखाने के लिए तैयार करके तनाव के समय में आत्मा को सशक्त बनाने और आपका समर्थन करने के लिए कहा जाता है. यह सहायक, साहस, त्वरित सोच और आत्मविश्वास को बढ़ाता है. म्हणजे बघा, तुम्हाला आत्मविश्वास एखाद्या हवा असेल, स्वतःमध्ये आत्मविश्वास त्यांचा कमी झालेला असेल, आळस येत असेल, लेझीनेस आलेला असेल, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर तुम्ही हा लाल रेड जेस्पर वापरू शकता किंवा त्यांना तो सजेस्ट करू शकता. नकारात्मक वाइब्स से बचाने और अवशोषित करने का दावा करता है. निगेटिव्ह एनर्जी पासून वाचवण्याचं काम देखील हा करतो. याच्यावर ना असा रेड असतो आणि अशा हलक्याशा ब्लॅक लाईन असतात, हलक्याशा असतात, खूप स्ट्रॉंग नसतात, एकदम हलक्याशा बारीक लाईन असतात त्याच्यावर ब्लॅक कलरच्या. हा क्रिस्टल जो आहे तो खूप ऊर्जा, एनर्जी देणारा क्रिस्टल आहे. हा जो क्रिस्टल आहे हे जे पोलीस लोक असतात त्यांच्यासाठी खूप चांगली एनर्जी देतो. जे सेना, आपल्या मिलिटरीमध्ये जे लोक असतात, जे खेळता, MSN, सेना, पोलीस लोक यांच्यासाठी हा खूप चांगला आहे. ज्यांना खूप राग येतो ना त्यांच्यासाठी पण हा क्रिस्टल खूप चांगला आहे. राग येण्यासाठी आपण त्यांना लावाचं पण क्रिस्टल देतो, ब्लॅक कलरचा राहतो रागावर. आणि हा सुद्धा तुम्ही उच्च क्रोध म्हणजे अति प्रमाणात राग येतो काही लोकांना,
त्यांच्यासाठी तुम्ही हा रेड जॅस्परचा क्रिस्टल सजेस्ट करू शकता. सिट्रीन पुखराजचा सबस्टिट्यूट आहे हा. हॅलो, ओके, सगळ्यांनी बघितलं. सिट्रीन क्रिस्टल आहे हा येल्लो कलरचा राहतो. हा खूप कॉस्टली असतो ओरिजिनल. याच्यामध्ये आनंद, आश्चर्य आणि उत्साह हा आपल्या जीवनामध्ये घेऊन येत असतो. नकारात्मक लक्षणं आपल्यापासून दूर करण्यासाठी हा क्रिस्टल आपल्याला मदत करत असतो. आपल्यामध्ये आशावादी, आपल्यामध्ये प्रेरणा, स्पष्टता, प्रोत्साहन करण्यामध्ये हा क्रिस्टल आपल्याला मदत करत असतो. यह रचनात्मक और एकाग्रता, कल्पना जैसी दिमाग गुणों को बढ़ाने का भी दावा करता है. लीवर समस्या संबंधित समस्या में ध्यान करते समय सिट्रीन टंबल नाभी पर लगा सकते हैं. ज्यांना पण लिव्हरचा काहीही प्रॉब्लेम आहे त्यांनी याचा एक टंबल घ्यायचा आहे. छोटं असतं, असं वेगवेगळ्या आकाराचं असतं ते, त्याला काही शेप नाही ना टंबल म्हटलं का. तर तो तुमच्या नाभीवर ठेवायचा आहे आणि मग ध्यान साधना करायची आहे ज्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. ऍसिडिटी, गॅस, इसका प्रयोग त्याच्यामध्ये केला जातो. मणिपूर चक्र के इलाज के लिए प्रयोग करते हैं. मणिपूर चक्रामध्ये सुद्धा आपण सिट्रीन, तिथेच आपण बघितलं ना आता मणिपूर चक्रामध्ये सिट्रीनचा उपयोग कसा करायचा आहे. पुढचा क्रिस्टल आहे फिरोजा. खूप पॉवरफुल आहे हा आणि छान ब्ल्यू कलरचा असतो. हा स्काय ब्ल्यू कलर असतो याच्यामध्ये. याच्यामध्ये आपलं जे मन, शरीर, आत्मा यांना ठीक करण्याचं काम कोण करतो? फिरोजा. हा जो क्रिस्टल आहे सामान्यतः इसे एक सौभाग्य आकर्षण के रूप में देखा जाता है जो आपके आध्यात्मिक आधार को खोजने के दौरान आपकी भावनाओं का संतुलन करने में मदद करता है. जब शरीर की बात आती है तो कहा जाता है कि यह श्वसन, कंकाल और प्रतिरक्षा प्रणाली को लाभ पहुंचाता है. हा जो क्रिस्टल आहे ना हा खूप एनर्जी देणारा क्रिस्टल आहे फिरोजा. ओके, आपल्याला बिझनेसच्या ठिकाणी किंवा आपल्याला जॉब मध्ये आपल्याला प्रमोशन हवं आहे, इन्क्रीमेंट हवं आहे, स्टॅबिलिटी हवी आहे, तर त्यावेळेला तुम्ही हा फिरोजा तिथे यूज करू शकता. हा सगळ्यात महत्वाचा क्रिस्टल आहे टायगर आय. असा ब्राऊन कलर आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन असतं याच्यामध्ये. वेगवेगळे असे शेड असतात त्यांच्यामध्ये मिक्स. हे आपल्याला शक्ती आणि प्रेरणा वाढवण्यासाठी मदत करतात. हा जो टाइगर आय आहे आपके मन और शरीर को भय, चिंता और आत्मा संदेह से मुक्त करने में मदद करता है. यह करियर की आकांक्षाओं या दिल के मामले के लिए फायदेमंद है. ज्यांना करिअर मध्ये काहीतरी घडवायचं आहे, सक्सेस हवा आहे,
त्यांच्यासाठी आणि ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी सुद्धा हा आपल्याला महत्वाचा आहे. टायगर आय जेव्हा पण तुम्ही वापरतात तर त्याच्याने एक तर सगळ्यात पहिले तुमचं प्रोटेक्शनचं काम करतं. दुसरा तुमच्यामध्ये जो पण काही आळस आहे तो तिथून निघून जातो. तुम्हाला असं काम करण्याचा एनर्जी आल्यावर जो उत्साह येतो तो ह्या क्रिस्टलमुळे येतो. यह आपको स्पष्ट सोचने के निर्णय में मदद करता है. इस सम्र भाव और संतुलन के लिए मार्गदर्शन करने में मदद करता है. नकारात्मक विचारों को सकारात्मक सोच में बदलने में मदद करता है. आत्मविश्वास और साहस बढ़ाए. स्वाधिष्ठान चक्रासाठी आपण याचा यूज करत असतो. आपला आत्मविश्वास आणि आपलं साहस वाढवण्यासाठी हा क्रिस्टल आपल्याला यूज करतो. आळस पण खूप फास्ट जातो येण्याचे. जे लोक आळशी असताना त्यांना द्यायचा हा. त्यांचा आळस फार लवकर निघून जातो आणि त्यांना नवीन एनर्जी आल्यासारखं वाटतं. अमेथिस्ट यह सगळ्यांना लक्षात येत आहे ना? मला थंब दाखवा. यस. यह बैंगनी पत्थर अविश्वसनीय रूप में सुरक्षात्मक उपचार और शुद्ध करने वाला कहा जाता है. नकारात्मक विचारों को दिमाग से छुटकारा पाने में और विनम्रता, ईमानदारी और आध्यात्मिक ज्ञान लाने में मदद करता है. हा जो क्रिस्टल आहे बघा, आपण सांगितलं काल स्टडीसाठी उपयोग होतो, पण आपल्या आध्यात्मिक विकासासाठी सुद्धा हा क्रिस्टल उपयोगी आहे. नींद इस पत्थर का एक और दावा किया गया है की अनिद्रा से राहत पाने में. ज्यांना पण झोपेच्या काही समस्या आहे त्यांना तुम्ही हा क्रिस्टल सजेस्ट करू शकतात. ज्यांना झोप येत नाही, मेडिसिन चालू राहतात झोपेसाठी, त्यांना तुम्ही हा क्रिस्टल सजेस्ट करू शकता. ज्यांना पण रात्री झोपेमध्ये काही स्वप्न पडतात तर हा क्रिस्टल जर त्यांच्या जवळ राहिला तर स्वप्नांचा काय अर्थ होता त्यांना बऱ्याच जणांना आठवतही नाही काही वेळा स्वप्न, तर ते समजण्यासाठी हा क्रिस्टल आपल्याला मदत करत असतो. शारीरिक रूप से यह हार्मोन्स उत्पादन को बढ़ावा देने, रक्त को शुद्ध करने और दर्द और तनाव को दूर करने के लिए कहा जाता है. आज्ञा चक्र, आपला जे थर्ड आय चक्र आहे त्याच्यासाठी सुद्धा हा चक्र त्याच्या इलाजसाठी हा वापरला जातो. तुमचं थर्ड आय चक्र स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा अमेथिस्टचा स्टोन वापरू शकता. काल मला कोणी विचारलं होतं बुरी लगत, व्यसन, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा देऊ शकता. स्किनची कोणाला ॲलर्जी आहे, सारखं वारंवार डोकं दुखतं, आत्मविश्वास कमी आहे, त्यांना तुम्ही हा क्रिस्टल सजेस्ट करू शकता. स्टडीसाठी, अभ्यासासाठी तर खूप स्ट्रॉंग आहे हा क्रिस्टल. पुढचा स्टोन आहे मून स्टोन. हा असा व्हाईट असतो पण पूर्ण असा प्लेन व्हाईट नाही राहत, थोडं त्याच्यामध्ये अगदी हलका ब्ल्यू कलरचा शेड असतो. व्हाईट आणि असा ब्ल्यू, पूर्ण व्हाईट नाही दिसणार तुम्हाला तो. हा जो मून स्टोन आहे, आपल्याला लाईफ मध्ये जर काही नवीन सुरुवात करायची आहे तर त्यासाठी तुम्ही हा स्टोन वापरू शकता. हा जो मून स्टोन आहे आंतरिक विकास आणि शक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी हा स्टोन वापरला जातो. नवीन सुरुवात करायची आहे तुम्हाला तर त्यावेळेला तुम्ही हा वापरू शकता. तुमच्या मनामध्ये खूप अस्थिरता आहे, खूप नकारात्मक भावना आहे, तर त्यांना शांत करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा क्रिस्टल यूज करू शकता. आपल्यामधलं जे अंतर्ज्ञान आहे, आपली जी प्रेरणा आहे ते वाढवण्यासाठी हा क्रिस्टल वापरला जातो. ज्यांना पण पिरियड मध्ये काही प्रॉब्लेम असतो,
काही त्रास होतो पिरियडच्या दिवसामध्ये, तर त्यांच्यासाठी तुम्ही त्या लेडीजला हा स्टोन सजेस्ट करू शकतात. आणि स्वादिष्टान चक्रासाठी हा जो मून स्टोन आहे तो उपयोगी आहे. हा पुढचा जो आहे बघा ऑरेंज कलरचा आहे, कार्नेलियन आहे. हा ऑरेंज आणि व्हाईट आणि थोडीशी ब्लॅक लाइनिंग असते याच्यावर. ऑरेंज आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन असतं. व्हाईट खूप कमी असतो, असा शेड मध्ये राहतो व्हाईट. ज्यांच्याही नवरा बायको मध्ये वादविवाद होता त्यांच्यासाठी हा क्रिस्टल खूप कामाचा आहे. म्हणजे तुम्ही याचं मग कोणासाठी रिलेशनशिप साठी मग तुम्ही कोणता देऊ शकता? रोज कॉर्ड, क्लिअर कॉर्ड्स आणि हा कार्लेनियन याचं कॉम्बिनेशन तुम्ही त्यांना देऊ शकता. व्यक्तिमत्वाचा विकास, प्रेरणा, संबंध, व्याख्यान, रचनात्मक लोगो, उच्च अध्ययन के छात्र, पाचन के लिए म्हणजे जे मुलं जे हायर लेव्हलचं एज्युकेशन घेत आहे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा सजेस्ट करू शकतात. याची मदत आपल्याला स्वादिष्ठान चक्रामध्ये होते. ज्यांना पण कंबर दुखी आहे, ज्यांचे गुडघे दुखतात, त्यांना तुम्ही हा क्रिस्टल सजेस्ट करू शकतात. कंबर दुखी, गुडघे दुखी, आता सगळ्यात महत्वाचा क्रिस्टल आहे हा खूप महत्वाचा आहे. ग्रीन एव्हेंच्युरियन असा छान याच्यात 2 कलरचे शेड येतात. हा जो तुम्हाला दिसतो आहे हा लाईट शेड आहे. याच्यामध्येच मेहंदी कलरचा डार्क शेड पण येतो. 2 शेड मध्ये असतो हा ग्रीन एव्हेंच्युअर. सेम असतं, दोघांचं काम सेम आहे, पण ते 2 शेड मध्ये आपल्याला स्टोन मिळतात. हा जो तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतो आहे हा लाईट शेड झाला याचा. याच्यामध्ये एकदम डार्क मेहंदी कलरचा शेड येतो, एकदम डार्क ग्रीन असतो तो. यह शरीर और आत्मा, मन की शांति और आत्मा को संतुलित करने के लिए मदद करता है. बघा किती उपयोगी आहे हा क्रिस्टल. यह हमारे शरीर को गर्मी, सर्दी, बरसात के मौसम में जैसी विभिन्न स्थितियों के लिए संतुलन ठेवण्याचं काम करतो. म्हणजे गरमी असू द्या, पावसाळा असू द्या, सर्दी असू द्या, त्याच्यामध्ये आपल्या शरीराचं जे काय म्हणता येईल, आपल्या शरीरातलं जे हे आहे बॅलन्स ठेवायचं काम हा क्रिस्टल करतो. मनोवैज्ञानिक समस्याएं, क्रोध के नीचे के घेरे, ज्यांना पण डोळ्याच्या खाली अंडर आय ब्लॅक सर्कल झालेले आहे त्यांच्यासाठी हा क्रिस्टल खूप उपयोगी आहे. ज्यांना रक्तचाप आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ते नियंत्रित करण्यासाठी खूप उपयोगी हा क्रिस्टल आहे. ओके. इमोशनल संतुलन ठेवण्यासाठी, इमोशनल बॅलन्सिंग साठी सुद्धा हा क्रिस्टल खूप उपयोगी आहे. आपला अनाहत चक्र, हार्ट चक्रासाठी आपण हा सिम्बॉलच येते माझ्या तोंडात आज सारखं. आज मी सेकंड लेवलला सिम्बॉल शिकवले ना, तर सिम्बॉलच येते सारखं तोंडात. तर हा जो क्रिस्टल आहे हा आपल्या हार्ट चक्रावर, हार्ट चक्राचं काय आहे, इमोशनल कंट्रोल करतो ना आपला हार्ट चक्र, तर त्याच्यासाठी आपण हा हार्ट चक्रासाठी ग्रीन एव्हेंच्युअर क्रिस्टल सजेस्ट करत असतो. हा कुबेर स्टोन, याच्या नावातच सगळं दिलेलं आहे, त्याला काही शिकवायची गरजच नाही, त्याचं नाव आलं कुबेर स्टोन. कुबेर को देवताओं के वित्त मंत्री के रूप में माना जाता है. ओके. उत्तर दिशा को कुबेर दिशा और उत्तर दिशा के पत्थर को कुबेर पत्थर या वित्तीय पत्थर के रूप में माना जाता है. इस पत्थर का उपयोग नए अवसरों और वित्त स्रोतों जैसी कठिनाइयों में किया जा सकता है. फाइनेंस पेंडेंट पहनने से इस बुध सबसे अच्छा दिन आता है. इस पत्थर का प्रयोग उत्तर वास्तु दोष पर एक उपाय के रूप में किया जा सकता है. हा कुबेर स्टोन आहे, याची दिशा असते, याची दिशा दिली त्यांनी उत्तर दिशेला. हा उत्तर दिशेलाच पत्थर पण म्हणजे हा स्टोन तिथेच मिळतो, उत्तर दिशेला तुम्ही ठेवायचा आहे. आणि तुमचं कपाट पण आहे, जे लॉकर आहे घराचं, त्याचा दरवाजा जो ओपन होतो तर तुम्हाला उत्तर दिशेलाच ओपन होईल अशा पद्धतीने तुमचं कपाट किंवा लॉकरचा दरवाजा तुम्हाला ठेवायचा आहे.
कुबेर स्टोन जो आहे तो कसा दिसतो काल मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा. याची साईज असते छोटी मोठी, अगदी एक पेरापासून तर 2 पेरं 3 पेरं इतकी मोठी साईज असते. पण मग घेताना याचं नावच आहे कुबेर स्टोन, तर छोट्यामध्ये जायचंच नाही आपल्याला, थोडा मोठाच घ्यायचा आहे तो आपल्याला. का आपला हा पूर्ण एक बोट असेल ना एवढा मापाचा आपण तो घेणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचं क्रिस्टल आहे ब्लॅक टर्मलाईन, जे आपण काल बघितलं. हे जे आहे ब्लॅक टर्मलाईन, ओके, हे नकारात्मकता निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी वापरलं जातं. ओके, आपल्या सुरक्षेसाठी हा क्रिस्टल वापरला जातो. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस, आपल्याला त्या क्रिस्टलची माहिती झालेली आहे. अजून बरेच क्रिस्टल आहे का आपल्याला त्या दैनंदिन जीवनासाठी खूप उपयोगाचे आहेत. ओके, मी आज थोडं फास्ट घेतलं कारण सिलेबस खूप बाकी आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरी लिहत होते तरी मला थोडं घ्यावं लागलं फास्ट. ओके, तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघून करून घ्या. सगळ्यांना रेकॉर्डिंग दिसत आहेत का? आज चेक करा. आता 4 वाजेला केलंय मी, कालचा पण 4 वाजेला अपलोड केलेला आहे. आज तुम्हाला दिसतील फर्स्ट डेचा आणि कालचा सेकंड डे याचा तुम्हाला रेकॉर्डिंग दिसणार आहे. मी आता 4 वाजता अपलोड केलेले आहेत, तर थोड्या वेळात ते अपलोड होतील. मग तुम्ही एकदा चेक करा. आणि संजना मॅडम तुम्हाला सगळं रेकी पासून एंजल पासून सगळ्यांचा ऍक्सेस दिलेला आहे, तुम्ही पण चेक कराल. आज स्वाती मॅडम तुमचं बाकी आहे, तुमचं आज रात्री करेल मी. ओके, कारण हे जे जुने आहे ना स्टुडंट त्यांचं मला खूप मागे जाऊन बघावं लागतं. आज संजना मॅडमचं केलं, रात्री स्वाती मॅडमचं करून टाकेल मी. ओके, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रेकॉर्डिंग बघता येतील. पूनम मॅडम बोला, माईक ऑन करा. मॅडम माझं ओपनच नव्हतं. मी तुम्हाला मेसेज पाठवलेला ना, स्क्रीनशॉट पाठवलेला, तुम्ही सांगितलं तसं मी केलं. तुम्ही बोलले मी करून देते, पण बघा ना, आणि माझ्या प्रोफाईल मध्ये ना गुजरात सुरत असं येतंय. हे बघा, मी तुम्हाला काय म्हटली, तुम्ही प्रोफाईल मध्ये जायला सांगितलं का मी तुम्हाला? माय प्रोफाईल मध्ये जा बोलली का मी कोणालाच? तुम्हाला मी काय बोलली? एनरोल कोर्स मध्ये जा. ते काय आहे माय प्रोफाईल मध्ये का नाही जायचं हे पण मी तुम्हाला सांगते, कारण मग आपल्या मनात राहतं मॅडमने का नाही जायला लावलं. ओके, तसं काहीच नाहीये. ते जेव्हा ऍप बनवताना तिथे सुरत सिटी हे टाकलं गेलेलं आहे, तर ते चेंज नाही होत आहे. बऱ्याच वेळा ते चेंज करता आहे आणि बाकी मला तुम्ही कोणत्या सिटीतून आहे मला माहिती नाहीये. त्याच्यामुळे मी सिटी कधीच कोणाची विचारत नाही. मला फक्त मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुमचा पुष्कळ असतो. पण ते ज्या वेळेला ऍप बनवलं ना त्याच्यामध्ये सुरत टाकलं गेलं ते चेंज पण नाही होते, म्हणजे ते निघून पण नाही जाते आणि काहीच नाही होते. म्हणून मग मी सांगते का तिथे जाऊच नका तुम्ही बघायला. बाकी दुसरी काहीच तुमची तिथे पर्सनल माहिती नाहीये. पण तुम्ही बोललात ना का एनरोलच्या इथे जाऊन क्लिक करा, पण मी तिकडे गेली ना एनरोल मध्ये करते तर काही येतच नाहीये मॅडम. आज करा. आज 4 वाजता मी सगळे दोघंही दिवसाचे अपलोड केलेले आहेत, ते आतापर्यंत होऊन जातील थोड्या वेळामध्ये. ओके, आणि ज्यांचे मला ईमेल आयडी आलेले नाहीये मी त्यांना पर्सनलला मेसेज केला आहे का ईमेल आयडी पाठवा, तर त्यांनी मला आज पाठवून द्या लवकर. ओके, दीपाली मॅडम बोला. मॅम मनी स्टोनचं तुम्ही सांगणार होतात ना? मनी स्टोन मी दाखवला होता तुम्हाला. हा बघा, हा मनी स्टोन असतो, लकी स्टोन. मी काल बोलली ना का हा नॅचरल शेप मध्ये आपल्याला घ्यायचा आहे. व्हाईट आहे तो? नाही, व्हाईट नाही, व्हाईट नाही ना मॅम? पायराईट आहे हा. पायराईट पण म्हणतात त्याला, मनी स्टोन म्हणतात, लकी स्टोन म्हणतात. काल मी तुम्हाला सांगितलं हातात घेऊन याला कशी इच्छा बोलायची आहे. बस मॅम, ओके, याचं प्रोटेक्शन पिरॅमिड वगैरे असं काहीच घेऊ नका. ओके, याचं पिरॅमिड वगैरे काहीच घेऊ नका. याचा जो नॅचरल फॉर्म आहे, याला आकार वगैरे काही महत्वाचं नाही राहत, त्याचं काम महत्वाचं आहे. ओके, तर याचा जो नॅचरल तुम्हाला जमिनीतून जसा निघालेला आहे तो वेडा वाकडा कसा का राहिना तसा आपल्याला घ्यायचा आहे नॅचरल फॉर्म मध्ये. तो जास्त तेव्हा त्याची एनर्जी स्ट्रॉंग होते. म्हणजे हा थोडा सिल्वर टाइप आहे आणि पायराईट थोडा गोल्डन टाइप आहे तो, राईट? पायराईटचे प्रकार आहेत. गोल्डन, हा पण गोल्डनच आहे पण तुम्हाला लाईटात दिसतो आहे. माझ्याकडे काय आहे, वरती ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि तिकडून एकदम वरतून पाणी यायला लागलं. मी माझा लाईट बंद केला त्याच्यामुळे का हे नको व्हायला वायरीला. ओके, बाकी तो गोल्डनच आहे. ओके, मॅम, येस.
वृषाली मॅडम, मी तुम्हाला पर्सनलवर कॉल करते का काय प्रॉब्लेम होतो आहे आपण ते बघूया. मॅम हॅलो मोहिनी मॅडम, क्लास चालू आहे, मी थोड्या वेळात करते फोन. बर, ओके ओके. मॅम मला अजून एक विचारायचं होतं, कार प्रोटेक्शन साठी कुठलं आहे? कोणतं? कारमध्ये कारचं प्रोटेक्शन साठी कार. कारच्या हे बघा, कार्स किंवा याच्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले तिची निगेटिव्ह एनर्जी काढा. ब्लॅक पिरॅमिड तुम्ही तिथे ठेवू शकता छोटासा, तर तिच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी यायला नको. आणि प्रोटेक्शन साठी मग तुम्ही हा क्लिअर कॉर्ड्स पण तिथे देऊ शकता, छोटासा ठेवू शकतात क्लिअर कॉर्ड्सचा. म्हणजे याचं कॉम्बिनेशनचं ते किचन टाईप आहे तर ते लावलं तर चालतं का? हो, ते पण चालतं, ते लटकवून द्यायचं, ते पण वापरू शकता तुम्ही. हो, येस. किंवा मी ऍक्च्युली ऑनलाईन पाहिलं होतं मॅम, असं येलो कलरचं असं स्टार टाईप होतं, ते काय आहे? नाही, त्याच्यापेक्षा ना तुम्ही हे जे आपला पिरॅमिड असतो ना, हा पिरॅमिडचा शेप जो असतो ना, हा हायेस्ट लेवलचा शेप असतो. जर तुम्ही हे छोटे छोटे पिरॅमिड जर तिथे ठेवले ना, तर जास्त तिथे एनर्जी तुम्हाला कव्हर होणार आहे. ओके, मग त्याला पण चार्ज करावं लागेल आफ्टर हे बघा, मी तुम्हाला तेच सांगितलं, पहिल्या दिवशी सांगितलं का मोबाईल विकणारा कधीच चार्जरची ऍड करत नाही. तसंच क्रिस्टलवाले, क्रिस्टलचं जे चार्जिंग आहे ते कोणीच तुम्हाला सांगणार नाही का हे करावं लागतं. आणि बऱ्याच लोकांना काय होतं, अरे पहिले 8 दिवस छान नवीन क्रिस्टल आहे, ब्रेसलेट आहे, छान व्हायब्रेशन जाणवले, पण त्याची एकदा एनर्जी डाऊन झाली तर मग ते तुमच्यासाठी वर्क करत नाही. आपल्याला क्रिस्टल कोणतंही घ्या तुम्ही, त्याला चार्जिंग करणं आहे. मग ते तुम्ही किती वापरता आहे, आठवड्यातून 1 दिवस तरी त्याला चार्जिंग करा. आणि ज्या वेळेला समजा तुम्ही ब्रेसलेट घातलेले आहे हातामध्ये आणि तुम्ही कुठे मौतीला जाऊन आलेले आहे, तर आपल्याला अशा प्रसंगांना जावं लागतं, तर त्यावेळेला हातातून ते क्रिस्टल काढायचे नाही, आपल्या हातातच राहू द्यायचे. आणि आपण तिथून आलो घरी का आपण सगळ्यात पहिले आंघोळ करतो, बरोबर ना? मग आंघोळ करताना पण ते आपल्या हातातच ठेवायचे, आपण आंघोळ करायची आणि त्यानंतर ते हे क्रिस्टल काढायचे आणि चार्जिंगच्या प्लेटवर ठेवून द्यायचे. मग ते तुम्ही जेव्हा आले, सकाळी गेले, दुपारी गेले, केव्हाही आपण ते पूर्ण रात्रभर ते चार्जिंगला ठेवायचे. दुसऱ्या दिवशी आपण परत सकाळी आंघोळ करतो तेव्हा ते क्रिस्टल हातात घालायचे. ओके, म्हणजे उलट ते आपल्या तिथे प्रोटेक्शनचं काम करतं. अशा ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असते. ओके, येस. आपण काय करतो, अरे अशा ठिकाणी नको घालून जायला का, तर नाही, घालून जायचं, उलट आपलं प्रोटेक्शन महत्वाचं राहतं अशा ठिकाणी. कारण तिथे सगळे रडारड असते, सगळं निगेटिव्ह वातावरण असतं. आपल्यालाही अशा ठिकाणावरून आलो का थोडं आपलं मनही असं सुन्न झालेलं असतं, आपल्याला काहीच करायची अशी एनर्जी नाही राहत बघा. उत्साह राहतो का कधी आपल्याला अशा ठिकाणावरून आल्यावर? आपलं मन असं शांत झालेलं राहतं. ओके, त्याच्यासाठी ते वापरायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला जे मी प्रोटेक्शनचं ब्रेसलेट आहे ते तर मग अशा ठिकाणी एकदम बेस्ट आहे. आणि अशा ठिकाणी किंवा तुम्ही खूप गर्दीच्या ठिकाणी मॉलमध्ये गेला, कुठे लग्न कार्यात गेला, मग तिथे जास्त लोक राहतात, तिथे जास्त निगेटिव्ह एनर्जी तयार होते. ओके, मग अशा ठिकाणी तर हटकून आपल्या हातात ते पाहिजेलच. मग तिथून आल्यावर ते लगेच चार्ज करून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी परत आंघोळ झाल्यावर घालायची. आणि ब्रेसलेट घातलं आंघोळ झाल्यावर तर त्याच्यावर आपला दुसरा हात ठेवायचा आणि त्याला पॉझिटिव्ह बोलायचं का तुम्ही कशासाठी ते क्रिस्टल घातलेलं आहे. हे स्टोन आहे, हे एनर्जी स्टोअर करतात. त्याच्यात पिजो नावाचा करंट असतो, तो एनर्जी स्टोअर करतो. मग तुम्ही बोलले त्याला का मी समजा आता माझ्या आरोग्यासाठी क्रिस्टलचं ब्रेसलेट घातलेलं, तर माझं आरोग्य, थँक्यू क्रिस्टल, तुम्ही माझं आरोग्य इतके छान ठेवतात, तुमच्यामुळे मला खूप हेल्दी वाटतं आहे, तुम्ही अशीच माझ्या सोबत राहा, लव्ह यू, थँक्यू थँक्यू, असं त्यांना आपण पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. आणि जे लेडीज आहे ते त्यांनी लेफ्ट हँड मध्ये घालायचे आहे ब्रेसलेट, जे जेंट्स लोक आहे त्यांनी राईट हँड मध्ये घालायचे राहतात. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आता हा, वृषाली मॅडम बोला. मॅम मला व्हिडिओ दिसतायत, असा मेसेज टाईप केला मी, सो नो प्रॉब्लेम. व्हिडिओ ओके दिसतायत मला. ओके ओके, येस. काही प्रॉब्लेम आला ना तुम्हाला बघा, व्हिडिओ बघताना शेवटी ना हे नेट असतं, कधी अपलोड व्हायला वेळ होतो, कधी काय होतं, आणि काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही पर्सनलवर मेसेज करा किंवा कॉल करा, तुम्ही एनी टाइम तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल. ओके,
येस. प्रणाली मॅडम बोला. माईक ऑन करा तुमचा. मॅडम मला तेच प्रश्न विचारायचा होता. रेकॉर्डिंग ती काही दिसत नाही तेच विचारायचं होतं. येस येस येस. मी बघल नंतर. हा येस होतील. आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांना दिसायला लागतील, स्वाती मॅडम सोडून. ओके, स्वाती मॅडमला रात्री दिसतील. ललिता बुवा मॅडम बोला. रेकॉर्डिंग नाही पाठवलं. तुमचं पण बाकी आहे का? बरं, येस, तुमचं पण नाव लिहून घेते. तुमचं आणि स्वाती मॅडमचं आज रात्री करून देते. ओके. थांबा तुम्ही कसलं ऐकलं? रेकॉर्डिंग ना? हो, पण क्रिस्टलचं परवाचं. 2 दिवसाचा. आतापर्यंत आपल्या क्रिस्टलचा क्लास हा 2 दिवस झालेला आहे. तर 2 दिवसाचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल आणि आजचं पण मिळेल. ओके. हा. ओके, तुम्ही मला ईमेल आयडी पाठवलाय ना तुमचा? हो पाठवलाय. येस येस. आज मी करून देते तुमचं. करून देते आज. उज्ज्वला मॅडम याचा परत तुम्ही मेल आयडीचं याचं क्रिस्टलचं वेगळं केलंय का? नाही, त्याच्यातच तुम्हाला दिसेल. रेकीचे जे आहे ना आपले, हो. तोच एक ईमेल आयडी वर सगळे आपल्याला रेकॉर्डिंग दिसतात. हा, मग त्यात आहे, दिलेलं आहे मी. येस येस, मग दिसेल तुम्हाला. ओके. हो. उज्ज्वला मॅडम बोला. तुमचा माईक ऑन करा ना आधी. झालं. ते तुम्ही जे क्रिस्टल सांगितले आता, त्याच्यात मला आहे ना एक रिलेशनशिप आणि हेल्थ साठीचा मला पाहिजे. तर त्याच्यासाठी मला प्राइस वगैरे तुम्ही सेंड कराल का? बरं, मी आज तुम्हाला प्राइस ग्रुपवर सेंड करते. ओके. आणि मला आणि जी प्राइस सेंड करते ना ती छोट्याच याची पाठवते. म्हणजे हे छोटं पण काम करता आहे. 300-350 रुपयात तुमच्याकडे येऊन जातं ना. कशाला मोठं घेताय विनाकारण. जे मोठं घ्यायचं आहे, जसं आता हे व्हाईट पिरामिड आहे, क्लिअर कॉर्डचं, हे मोठंच घ्यावं लागतं आपल्याला. तर हे तुम्ही मोठंच घ्यायला काही ऑप्शन नाही. पण जे आता रोज कॉर्डचं आहे, नंतर स्टडीचं आहे, हे छोटं पण काम करतं आहे. मग कशाला मोठ्याचे पैसे घालता आहे. ओके. आणि ते क्रिस्टलला ग्रीड लावणे काल शिकवलं होतं, त्याच्यासाठी मला पिरॅमिड घ्यावं लागेल ना वेगळं? हो. मग कोणत्या गोष्टीसाठी पिरॅमिड लावायची आहे, ग्रीड लावायची आहे? येलो पेपरवर 20 ठेवणार ना मी ती, आणि मग त्याच्यावर पिरॅमिड ठेवायचं ना त्याच्यावर. पण कोणत्या कामासाठी ग्रीड लावायची आहे? हेल्थ साठी आणि नातेसंबंधासाठी. हा, बस. मग त्याच्यासाठी मला लागते. येस. आणि मी ती सर्वोत्तमची प्लेट पाठवली आहे ग्रुपवर, बघा. तुम्हाला मिळाली का? येस. तर मला त्याचे रेट सांगा नंतर. ओके, सांगते मी. ग्रुपवर आज सगळीच लिस्ट पाठवून देते. ओके चालेल. ओके, म्हणजे तुमच्या ऑर्डर निघतील अजून 2 दिवसांनी. मग त्याच्यात मी सगळं ऍड करून तुम्हाला पाठवून देणार ते. ओके. येस. ओके, वर्षा मॅडम बोला. सर्वोत्तम प्लेट नाही का, तर तो कलर नाही भेटत येतो. जे झेरॉक्स काढायचंय ना आपल्याला त्याचं, तर तो कलर नाही भेटत आहे. नाही ना, तुम्ही फक्त प्रिंट वाल्याकडे जाऊन त्याला म्हणा याची अशीच कलर, हा जो कलर आहे याचीच कलर प्रिंट काढून दे. ते बरोबर करून देतात. बरं, चालेल. हा. आणि जी मी पीपीटी पाठवली आहे त्याच्यामधलं तो एकच पेपर प्रिंट काढली ना, त्याच्यात 9 बरोबर बनतात ते 2 बाय 2च्या. ऍट अ टाइम तुमचे 9 एकच प्रिंट निघते कलरची, त्याच्यात 9 हे बनतात बरोबर पीस तुमचे. मग त्यांना फक्त लॅमिनेशन करायचं काम राहतं. रेवती मॅडम बोला. ठीक आहे. हा मॅडम, रेकॉर्डिंग पाठवले का कालचं आणि परवाचं? हो, मी आता तेच सांगते आहे. अपलोड केले आहे. थोड्या वेळात मिळून जातील सगळ्यांना. ओके. आणि माझे ह्याचे आता मास्टर लेवलचे तुम्ही नंतर पाठवाल का? मला ते चेक पण करा. पाहिजे तुम्हाला होते. मी मेसेज पण केला का तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं आहे, चेक करा. ओके मेसेज मॅडम. केला बघा, मी तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं आणि मेसेज पण केला का दिलं आहे, चेक करा एकदा. ओके. येस. रेकॉर्डिंग हे तुमच्यासाठीच राहतात. ओके, त्याच्यामुळे मला तुम्हाला देणंच आहे. येस. आता आपल्याला आता ही आपली बेसिक लेवल झालेली आहे. याच्या पुढची जी आहे ती ऍडव्हान्स आणि मास्टर लेवल आहे. तर ऍडव्हान्स आणि मास्टर लेवल मी कॉम्बिनेशन मध्ये घेणार आहे, म्हणजे एकच लेवल घेणार आहे. ओके. तर मास्टर लेवल आणि ऍडव्हान्स लेवल मध्ये आपण आता पुढच्या याचा अभ्यास करणार आहोत.
जसं का डीप मध्ये बघायचं आहे, तुम्ही प्रॉपर त्याचे मास्टर बनणार आहात का. जसं आज मी हे क्लास घेऊ शकते आहे, तसं तुम्ही देखील त्याचे क्लास घेणार आहात. हे जे मी तुम्हाला आतापर्यंत शिकवलं हे सारखं नॉर्मल बेसिक आहे का, हे सगळ्यांना माहिती राहतं जनरली. याच्या पुढचं जे आहे ते महत्वाचं आहे. त्याचा जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला आज ग्रुपवर पाठवणार आहे, कारण खूप मोठा सिलेबस आहे, त्याची खूप मोठे पॉइंट आहे. मी आता वाचायचं जरी म्हटलं ना, व्हॉट इज क्रिस्टल, एनर्जी कशी काम करते, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी कशी कन्सेप्ट त्याची घ्यायची, क्रिस्टल ह्युमन औरा कसा बघायचा, 7 चक्राचा डीप मध्ये सगळ्या चक्राचा अभ्यास होईल. फिजिकल आणि इमोशनल कनेक्शन साठी कोणते क्रिस्टल वापरायचे, क्रिस्टलचा इम्पॉर्टन्स काय आहे. त्याच्यानंतर औरा म्हणजे काय, औराच्या लेअरला अंडरस्टँडिंग करायचं, औरा स्कॅनिंगच्या टेक्निक बघायच्या, एनर्जी ब्लॉक कसे ओळखायचे आहे, क्रिस्टल सिलेक्शन, नंतर पर्सनल यूज साठी कसं सिलेक्शन करायचं, क्लायंट साठी क्रिस्टलचं कसं चूज करायचं, नंतर क्रिस्टलचा गायडन्स कसा घ्यायचा, आणि तुम्ही त्याला कशी अफर्मेशन देऊन त्यांना चार्ज करून देऊ शकतात, क्लिनिंग, चार्जिंग, प्रोग्रॅमिंग कसं करायचं क्रिस्टलला, असं भरपूर आहे. आता मी वाचलं तर त्याच्या ज्या रेमेडीज आहे क्रिस्टलच्या त्या आहे. नंतर जी ग्रीड लावतो तर ग्रीडचे पण 5 ते 6 प्रकार आहे, पण मी तुम्हाला ग्रुपवर 4च दिलेला आहे. सगळ्याचे सगळे पॉइंट्स मी त्याच्यात सिलेबस मध्ये ऍड केलेले नाही आहे. ओके, बऱ्याच ग्रीडचे जे प्रकार आहे ते मी क्लासमध्ये शिकवणार आहे, पण सगळ्यात महत्वाचे 4 मी तुम्हाला याच्यात टाकलेले आहे. का मनी ब्लॉकेजेस साठी ग्रीड कशी लावायची, ही जी आपण आता ग्रीड लावली सर्वोत्तम प्लेटची, ही बेसिक ग्रीड झाली. याच्यापेक्षा हायर लेवलच्या ग्रीड आपण वापरायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर करिअर ग्रोथ साठी कोणती ग्रीड लावायची, रिलेशनशिप साठी कोणती ग्रीड लावायची, नंतर हेल्थ सपोर्ट साठी कोणती ग्रीड लावायची आहे, असं सगळं त्याच्यात येणार आहे. ग्रीड म्हणजे काय, ग्रीड ऍक्टिव्हेशन प्रोसेस कशी आहे, मॅनिफेस्टेशन ग्रीड कशी यूज करायची, हे सगळं पुढे डीप मध्ये आहे त्याचं. म्हणजे तुमच्याकडे एक प्रॉपर मास्टर लेवलचा हा कोर्स तयार होणार आहे. अजून भरपूर आहे, आणि त्याच्या सोबतच मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंगचा कोर्स ऍड केलेला आहे. ओके, पेंडुलम डाउजिंगचा कोर्स आहे. आता रेकीवाले म्हणतील आमचं तर झालंय मॅडम, पण तुमचं बेसिक पेक्षा पण कमी झालेलं आहे. हे तुम्हाला 2 दिवस लागतात ते शिकायला, ते तुमचं प्रॉपर ऍडव्हान्स लेवलचं होणार आहे. म्हणजे क्रिस्टल आणि पेंडुलम डाउजिंग हे जो आम्ही कोर्स घेणार आहे, याच्यातून तुम्ही 4 कोर्स तयार करू शकतात. कसे माहितीये का, बेसिक क्रिस्टलचा एक कोर्स तयार होईल, एक मास्टर लेवलचा एक कोर्स तयार होईल. बेसिकचा पेंडुलम डाउजिंगचा कोर्स तयार होईल, एक मास्टर पेंडुलम डाउजिंगचा कोर्स तुमचा तयार होईल. ओके, यामध्ये तुम्ही करणार आहेत. आणि पेंडुलम डाउजिंग मध्ये पण खूप मोठं दिलंय हो मी, सगळा एवढा मोठा सिलेबस आहे, तर तो सगळा तुम्हाला मी ग्रुपवर टाकून देते ऍज इट इज. तो तुम्ही प्रॉपर वाचा, भरपूर मोठा आहे, तुम्ही बघाल तर म्हणाल का हो मॅडम. त्याच्यामध्ये एलरॉड ने आपण एनर्जी कशी चेक करायची हे देखील बघणार आहोत. आणि एलरॉड त्याच्यामध्ये आता बघा, मी मास्टर लेवलच्या क्लासमध्ये बऱ्याच जणांची एनर्जी चेक करून देते. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा क्लायंट येतो किंवा तुम्हाला घरातल्याच पर्सनला समजा एखादी क्रिस्टल सजेस्ट करायचं आहे, तर तुम्ही त्या एलरॉडने त्याची एनर्जी चेक करू शकतात का आता ह्या पर्सनची एनर्जी किती आहे, आणि ती कशी चेक करायची, काय चेक करायची, त्या पर्सनचे 7 चक्र कसे आहे, बॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे, हे देखील आपण त्याच्याने चेक करू शकतो. एखाद्या जमिनीमध्ये पाणी आहे का नाही हे सुद्धा आपण त्याच्याने चेक करू शकतो. ओके, म्हणजे भरपूर त्याचे उपयोग आहे. घराची एनर्जी चेक करू शकतो आपण, बाहेरच सोडून द्या, आपण आपल्याच घरातली सुद्धा एनर्जी चेक केली तरी आपले पैसे वसूल आहे का. आपण बाहेरच्यांना कमीत कमी 1100 रुपये घेता 10 मिनिटाचे, बाहेरचे लोक येऊन एनर्जी चेक करायचे. आज तुम्ही घरच्या घरी 1100 रुपये वाचवले कमी आहे का, आणि तुम्ही एकदा शिकले तर तुम्ही कितीही वेळा करू शकता एनर्जी चेक. कोणी घरातून पाहुणे गेले का तुम्ही लगेच एनर्जी चेक करू शकता. घरात वादविवाद झाले तर लगेच तुम्ही एनर्जी चेक करू शकता, निगेटिव्ह झाली का काय आपल्या घराची एनर्जी. आपण शिकलेलं राहिलं तर ते कुठेच वाया जात नाही. आपण आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा यूज करू शकतो, आणि जर तुम्हाला याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर करिअर म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता.
साधा मी क्लासमध्ये माझा जो रेकीचा क्लास आहे त्याच्यामध्ये साधा बेसिकचा क्रिस्टलचा कोर्स घेते, तरी त्याच्यातून तुम्ही महिन्याला 60,000 रुपये इन्कम कसं करू शकता याचा मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी देत असते. हा तर मास्टर लेवलचा कोर्स आहे. याच्यातून तुम्ही तर तुमचा इन्कम सोर्स अजून वाढवू शकणार आहात. ओके. आणि जे माझे रेकी ग्रँड मास्टर आहे त्यांना तर मग काही टेन्शनच नाही मग ह्या कोर्सचं. त्यांच्याकडे एक पॉवरफुल कोर्स तयार होऊन जातो आहे. ओके. सायली मॅडम ओके. संजना मॅडम, सायली मॅडम, कोण कोण आहे आपले ग्रँड मास्टरचे? ओके. तर तसं आहे. आणि आता ह्या कोर्सवर तुम्हाला मी एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. ती सुद्धा ग्रीडच आहे, पण ती खूप पॉवरफुल ग्रीड आहे. ती मी शिकवेल पण तुम्हाला, पण तुम्हाला मी माझ्याकडून ती ग्रीड वाली अशी फ्रेम राहणार आहे, ती मी तुम्हाला ऍज अ गिफ्ट देणार आहे. तिची किंमत आज मार्केटमध्ये बघितली ती 2,000च्या पुढे आहे. आणि ती मी स्वतः सिद्ध करून चार्ज करून तुम्हाला देणार आहे. आणि ती घेतल्यानंतर 21 दिवसात मला फॉलोअप द्यायचा आहे का तुमच्या घरामध्ये आर्थिक समृद्धीमध्ये काय बदल झाला. इतका पॉवरफुल बदल तुम्हाला जाणवणार आहे का कुठून तरी अचानक अडकलेले पैसे निघाले. मॅडम, मिस्टरांना माहिती नव्हतं तरी सुद्धा त्यांचे अडकलेले एखाद्या जुन्या मित्राला दिलेले होते तेवढे पेमेंट आलं, किंवा मुलांना म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गामध्ये तुमच्या घरामध्ये छान लाखाने पैसे येणार आहेत. इतकी पॉवरफुल ती ग्रीड आहे आणि ती माझ्याकडून मी माझ्या सगळ्या स्टुडंटला गिफ्ट देणार आहे. ओके. जे ऍडमिशन घेतील त्यांना. हे दुसरं गिफ्ट झालं. रेकॉर्डिंग, लाईफ टाईम ऍक्सेस, त्याच्यानंतर अजून काय राहतं, नोट्स राहता, अजून काय राहतं, हे तर प्रत्येक क्लासला आपलं राहतच का लाईफ टाईम ऍक्सेस आहे, तुम्ही कितीही वेळा बॅच अटेंड करू शकतात. गायडन्स राहतो प्रत्येकाला. आणि आता होळी आहे तर होळीची ऑफर आहे त्याच्यावर. हा सगळा जो कोर्स आहे, हा सगळा सिलेबस आहे क्रिस्टलचा आणि पेंडुलम डाउजिंगचा, याची पूर्ण टोटल फी आहे 40,000 रुपये. चला, कोण घेत आहे ऍडमिशन? थोडं पाणी पितात का? पाणी प्यायची गरज आहे का? का सगळ्यांना माहिती आहे स्पंदन हिलिंग सेंटर आपली फॅमिली आहे आणि एवढी फी मॅडम घेणारच नाही. पण ऍक्च्युली मार्केटमध्ये मला सांगायचं एवढंच आहे का मार्केटमध्ये आज एवढे जर तुम्ही कोर्स केले तर त्याची फी तेवढी आहे आजच्या रेटमध्ये. ओके. पण मी त्याची फी फक्त 15,000 रुपये घेणार आहे. हा कोर्स आहे तो आपला 10 दिवस चालणार आहे. आणि इन केस मला वाटतं आहे का पेंडुलम डाउजिंग हा कम्प्लीट प्रॅक्टिसचा कोर्स आहे. 1-2 दिवस त्याच्यात तुमच्याकडनं प्रॅक्टिस करताना वाढू होऊ शकते. ओके. मी नाही होणार 10 दिवसाचे 9 दिवस किंवा 8 दिवस कधीच होणार नाही. 10 दिवसाचे 12 ते 13 दिवस होतील. कारण मला जोपर्यंत वाटत नाही का याची तुमची परफेक्ट प्रॅक्टिस झालेली आहे मगच आपण पुढे जातो. ओके. त्याच्यात तिथे घाई वगैरे काही नसते. आता पेंडुलम डाउजिंग म्हणजे काय आहे हे कोणाला माहिती आहे का? कोणाला माहितीच नाहीये पेंडुलम डाउजिंग म्हणजे हा काय प्रकार आहे. नाही, माहिती आहे त्यांचे, मला माहिती रेकीवाले. बाकीचे ह्या बॅचला नवीन लोक पण आहेत आपल्याकडे का त्यांना पेंडुलम डाउजिंग बद्दल माहिती नसेल. तर आपल्याला पेंडुलम डाउजिंग हा इतका छान सपोर्ट करतो. कशासाठी? कोणताही प्रश्न राहू द्या आपल्या लाईफमध्ये, कोणताही प्रश्न राहू द्या, का आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार म्हणून ही व्यक्ती चांगली आहे का, या व्यक्तीचं नेचर कसं आहे, ही व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. एखादी व्यक्ती सारखी आजारी आहे, आपण सारखा दवाखाना करतो आहे, पण तिला काही त्याचा रिझल्टच मिळत नाहीये. मग आपण तेव्हा पेंडुलम डाउजिंगला विचारू शकतो का मी याला ॲलोपॅथी करू, नॅचरोपॅथी करू का आयुर्वेदिक करू का होमिओपॅथी करू, हिला कोणती सूट होणार आहे. मग त्याप्रमाणे आपण तिथे त्या व्यक्तीला ती ट्रीटमेंट तिथे सुरू करू शकतो. एखादी व्यक्ती हरवली आहे, एखादी वस्तू तुमची हरवली आहे, घरात एखादी फाईल हरवली आहे किंवा सोन्याची एखादी वस्तू हरवली आहे, तर त्यावेळेला ती वस्तू कुठे आहे एक्झॅक्टली? घरामध्ये आहे, घरात 4 रूम आहे. मग तुम्ही त्या पेंडुलमला कसं विचारायचं की या 4 रूम पैकी आता ती एक्झॅक्टली कुठे आहे? ती वस्तू हरवली आहे तर ती एक्झॅक्टली घरात हरवली आहे का घराच्या बाहेर हरवलेली आहे? तिचं घरात दाखवलं तर मग घरातल्या ह्या 4 रूम पैकी एक्झॅक्टली कोणत्या रूम मध्ये आहे? मग त्याने जर तुम्हाला बेडरूम सांगितलं तर बेडरूम मध्ये कोणत्या दिशेला आहे?
कोणत्या दिशेला, मग त्या दिशेला जर आपलं कपाट ठेवलेलं असेल तर कपाटात कोणत्या खात्यात आहे, वरती आहे का खालच्या ड्रॉवर मध्ये आहे, ते सुद्धा तो तुम्हाला प्रॉपर सांगतो. मग तिथे तुम्ही जाऊन शोधायचं, तुमची वस्तू बरोबर तिथे सापडते. आपल्या क्लासच्या एक स्टुडंट होत्या, त्यांचं म्हणजे एक 3-4 वर्ष आधी सोन्याचं कानातल्याची रिंग असते ना, सोन्याच्या रिंगा कानातल्यांच्या, त्या हरवलेल्या होत्या. आणि त्यांनी जेव्हा आपल्याकडे हा क्लास केला तर त्या म्हणाल्या, मॅडम सोन्याचं होतं. तर मी एकदा परत विचारून बघितलं तर पेंडुलमने तेव्हा त्यांना आन्सर दिलं की त्यांच्या अगदी जुन्या पर्समध्ये ते ठेवलेलं आहे आणि बरोबर त्यांना तिथे जाऊन ते सापडले. आणि ते म्हणे, मॅडम मला असं वाटलं तर माझे कानातले गेले आणि त्यावेळेला ते मला बरोबर सापडले. म्हणजे इतका छान त्यांना अनुभव आला. ओके, फक्त ते कसे प्रश्न विचारत जायचे, तुम्ही त्याच्यावर तुमचं बीपी शुगर चेक करू शकता. ऍट प्रेझेंट तुमचं बॉडी वेट किती आहे हे विचारू शकतात. आणि इथेच नाही तर आपण क्लायंट पण बाहेर गावी आहे समजा, त्यांचे सुद्धा बॉडी वेट काढून देऊ शकतो, बीपी शुगर चेक करून देऊ शकतो. आणि भरपूर काही आहे त्याच्यात, तर ऍडव्हान्स मध्ये भरपूर आहे. हे जे मी सांगितलं हे सगळं बेसिक होतं. हे बीपी शुगर हे सगळं बेसिक लेवलचं आहे. ऍडव्हान्स मध्ये त्याच्या पुढचं आहे. ओके, याच्यात काही डाऊट आहे? मी माईक ऑन करते पण एकेकाने विचारा. ओके, तुम्हाला मी आज ग्रुपवर सगळा सिलेबस टाकेल, त्याचा काय आहे तो. याच्यात काही डाऊट आहे कोणाला? दीपाली मॅडम बोला. मॅम आपण आता जो प्रेझेंटचा जो कोर्स केलाय हा बेसिकचा, याच्यामध्ये आता तुम्ही आम्हाला जे हे सांगितले स्टोन्स वगैरे सांगितले, तर त्याचे कॉम्बिनेशन्स वगैरे करायला ते नेक्स्ट लेवलला शिकणार आहे का? आणि आता त्याचे जे अलग अलग आता तुम्ही बेसिक मध्ये काय केलं, फक्त सिंगल स्टोनची माहिती घेतली, तरी सुद्धा मी तुम्हाला 2-3 याचे कॉम्बिनेशन शिकवता सांगत गेलेली आहे. ओके, हा, मला येस हे पण विचारायचं, ते शेप वगैरे असतात ना, प्रत्येकाचे शेप वेगवेगळे असतात, तर त्याचा ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये पण प्रत्येकाला आणि स्वतःला काय उपयोग आहे, हे येस सगळं येस कॉम्बिनेशन कसं ऍडव्हान्स मध्ये करायचं बघू, घ्यायचं? ते सगळं ऍडव्हान्स मध्ये बघू. अच्छा, ऍडव्हान्स येस मध्ये. येस 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 ठीक आहे. येस. आणि जे लोक ऍडव्हान्सला येतील तर त्यांची ही बेसिकची परत पहिल्यापासून एक दिवस सगळी रिव्हिजन होईल आधी. ओके. ओके, म्हणजे कोणाचं काही मिस झालेलं असेल तर ते सुद्धा त्यांच्या लक्षात येईल. आणि तुम्ही चक्रांनुसार, आता आपण जी आज चक्राची माहिती बघितली याच्यापेक्षा अजून डीप मध्ये त्याच्यात बघणार आहोत का कोणत्या चक्रावर तुम्ही काय काम करायचं समोरच्या. म्हणजे तुम्ही जर समजा पुढे लाईफ मध्ये याच्यात जर करिअर करायचं ठरवलं किंवा तुम्ही ब्रेसलेट बनवून सुद्धा तुम्ही दुसऱ्याला देऊ शकणार आहात, इथपर्यंत तुम्ही याच्यात पोहोचू शकणार आहात. ओके, आणि ग्रीड लावून देणं हेच खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही क्लायंटची लावून देता ग्रीड आणि त्याचा समोरच्याला जेव्हा रिझल्ट मिळतो मग तुम्हाला अनुभव येईल का खरंच क्रिस्टल किती छान काम करतात. ओके, येस मॅडम बोला. तुम्ही बोललेलं का पुरुषांनी राईट हँड मध्ये घालायचं आणि स्त्रियांनी लेफ्ट हँड ना, हा तसं. पण ऍक्च्युली लेफ्ट हँड रिसीव्ह साठी आणि राईट हँड गिव्ह साठी असं वापरलं जातं ना, मग पुरुषांना पण लेफ्ट हँड मध्ये नाही, सांगतो रूल आहे क्रिस्टलचा. काय? क्रिस्टलचा रूल आहे तसा का जेंट्स लोकांनी त्यांच्या राईट हँड मध्ये घालायचा आणि लेडीजने लेफ्ट हँड मध्ये घालायचा. ओके. आणि मला एक विचारायचं होतं मॅडम, आपले प्रॉब्लेम जास्त राहतात लेडीजचे. ओके, बऱ्याच वेळा आपले प्रॉब्लेम जास्त राहतात, आपल्याला एक सोडून 4-5 क्रिस्टलचे ब्रेसलेट घालावे लागतात. तर एखाद दोन तुम्ही मग लेफ्ट हँड राईट हँड मध्ये पण घालू शकता, लेफ्ट हँड मध्ये पण घालू शकता. जर खूप ब्रेसलेट झाले एका हातात तर, आणि 2 किंवा 3 असतील तर आपण तेवढे एका हातामध्ये घालू शकतो. ओके, येस. अजून काही डाऊट? तुमचे जे सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट ठेवायची का मॅडम? घरातली तुम्हाला आपण 4 जण मेंबर्स आहेत, 4 जणांचं एकच प्लेट असेल तर एकाच प्लेटवर एकत्र चार्ज करू शकतो? हो हो हो, एकावर एक ठेवून तुम्ही क्रिस्टलचे जे ब्रेसलेट आहे ते ऍट अ टाइम तुम्ही चार्ज करू शकतात.
येस. वृषाली मॅडम बोला. मॅम आता हा जो झाला आपला बेसिक कोर्स झाला राईट, हा आता जो नेक्स्ट होईल ते कॉम्बिनेशन कसलं म्हटलंय तुम्ही, ऍडव्हान्स कोर्सचं आणि मास्टर क्लास. ऍडव्हान्स आणि मास्टर, म्हणजे हा जो नेक्स्ट होईल तो मास्टर क्लास होईल. हा म्हणजे मी ऍडव्हान्स ठेवलंच नाही, डायरेक्ट सगळं मास्टर मध्येच कव्हर करून टाकली, ती एकच लेवल केली. आणि त्याच्या पुढे पण एक ग्रँड मास्टर असेल ना? नाही बस म्हणजे मास्टरच्या पुढे काहीच नाही, मग तुम्ही डायरेक्ट परफेक्ट त्याचे मास्टर क्लिस्टरचे हिलर बनून जाता. म्हणजे रेग्युलर जसं आपण म्हणतो की बेसिक मास्टर आणि ग्रँड मास्टर, तर त्याच्याऐवजी हा डायरेक्ट ग्रँड मास्टरचाच कोर्स आहे असं हो कन्सिडर हो केलं तर हो होतं. हो. डायरेक्ट त्याचे मी classes ऍडव्हान्स पण काढून घेत आहे. टाकला आणि तो मी डायरेक्ट त्यालाच कॉम्बिनेशन करून टाकलेला आहे. ओके. म्हणजे हा क्लास झाला की क्लासेस आपण घेऊ शकतो किंवा कोणाला क्रिस्टल्स ही बनवून देऊ शकतो. येस येस ओके, येस. थँक्यू. पांडे मॅडम बोला. मला जर माझी एखादी गोष्ट पूर्ण व्हायला पाहिजे असेल, एखादी इच्छा की अमुक एक काम व्हायला पाहिजे अमुक वेळेत, मी क्लिअर कॉटच ग्रीड लावायची ना सर्वोत्तम प्लेटवर? तुमची जी इच्छा आहे ती कोणत्या गोष्टीसाठी आहे? नातेसंबंधांसाठी आहे, आर्थिक समृद्धीसाठी आहे, मुलींच्या एज्युकेशनसाठी आहे. मग त्याच्यावर डिपेंड आहे की तुमची इच्छा काय आहे, कोणत्या गोष्टीशी रिलेटेड आहे. प्रवासाशी रिलेटेड मग आहे. तुम्ही क्लिअर कॉट्स वापरायचा तिथे. ओके, तेच हा, विचारायचं. त्याची ग्रेड लावू शकतात. ओके, थँक्यू. येस. म्हणजे माझ्या मुलीचा विजा व्हायचा आहे, तो होण्यासाठी तारीख तिला अमुक अमुक मिळावी ह्याच्यासाठी. येस. आणि आपला कपूर दिवा लावा ना तुम्ही. हो. काय अडथळे असतील ते निघून जातील त्याच्याने. ओके, थँक्यू. येस. थँक्यू. विजा यायला काही प्रॉब्लेम होत आहेत या वर्षी, 2026 चे रूल चेंज झालेले आहे. हा, तर ते बायोमेट्रिक झालं तिचं, पण आता इंटरव्ह्यू विजा आहे त्याच्यासाठीच थोडस मला करायचं होतं. बरं, कपूर दिवा पण लावा सोबत. ओके, येस. थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? तुमचे जे मॅम, सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट जे आहे ते मी उद्याच तुम्हाला ग्रुपवर टाकायचा प्रयत्न करते, नाही तर मग परवापर्यंत 2 दिवसात तुम्हाला सर्टिफिकेट ग्रुपवर मिळून जातील. सायली मॅडम मॅम मला एकेकाचं घेऊया आपण. सायली मॅडम तुम्ही बोला आधी. मॅम, तुमच्याकडे कपूर दिवा आहे का? मला इथे मिळाला नाही. माझ्याकडे नाहीये. मग कुठे मिळेल? तुम्ही इकडे आल्या का? इकडे आहे ना, इकडे भांड्यांची जी दुकानं असतात ना तिथे मिळतो, मी तिथूनच आणलेला आहे. बरं चालेल, तसं बघते मी. कारण इथे मला मिळालंच नाहीये कुठे. बरं, तुम्ही येणार असाल तेव्हा मला कॉल करा. जर माझं तिकडे गावात जाणं झालं तर मी आणून ठेवेल घरी तुमच्यासाठी. हो चालेल. ओके. आणि Yes. माझ्या भाचीला पाठवू तुमच्याकडे कशासाठी? तिचं कन्सल्टेशन साठी. कोणत्या सब्जेक्टवर? काय प्रॉब्लेम त्यांना मला मी फोनवर सांगा. करून बोलते. हो. हा, मग मला सांगा कशासाठी काय, मग आपण बोलूया. हो, तिला ब्रेसलेट पण घ्यायचंय तुमच्याकडनं आणि बाकीचंही काही बोलायचंय, तर मग त्या हिशोबानेच सांगते. चालेल. हो, ठीक आहे. थँक्यू. ओके. पूनम मॅडम बोला. मॅडम, जर करिअरसाठी असेल तर आपण काय ग्रेड लावायचं? करिअरसाठी तुम्ही हा वापरा आपला मनी स्टोन, पायराइटचा स्टोन तुम्ही वापरू शकता. ग्रेड म्हणजे जसं आर्थिकसाठी पण तोच लावतो ना आपण. आर्थिक समृद्धी, करिअर त्याच्याशीच आहे. नंतर तुम्ही ग्रीन ऍडव्हेंचरचं ठेवू शकतात. ग्रीन ऍडव्हेंचर जो ग्रीन कलरचा दाखवला ना मी, 2 शेड असतात बघा याच्यात, हा डार्क शेड आहे आणि तुम्ही आज क्लासमध्ये दाखवला तो लाईट शेड आहे. पण मॅडम, हा ग्रीन डार्क शेड आहे. 2 उद्दिष्ट ठेवून एकच ग्रीड बनवू शकतो आपण. बनवू शकतो. कॉम्बिनेशन मध्ये पण हे क्रिस्टल यूज करायचे आहे. कॉम्बिनेशन मध्ये आपण एकच क्रिस्टलवर नाही डिपेंड राहू शकत. आपल्याला हे थोडे, आता करिअर आहे म्हणजे तिथे आपल्याला चांगल्या उच्च नामांकित कंपनीमध्ये जॉब हवा आहे, तर आपल्याला तिथे आत्मविश्वास पण आपल्या जवळ पाहिजे. म्हणजे तिथे कोण आला, टायगर आय आला, तो सुद्धा आपल्याला तिथे सोबत लागणार आहे. असं आपल्याला थोडं कॉम्बिनेशन मध्येच ग्रीड लावायची आहे, नुसता एकाच याच्यावर नाही राहायचं आहे आपल्याला. आलं लक्षात? दीपाली मॅडम बोला. मॅम, हे जे क्रिस्टल्स आहे ते कुठले वॉटर साठी आहे आणि कुठले नॉन वॉटरिंग आहे? मीन्स काही वॉटर साठी असतात. 2च आहे सध्या तरी.
आणि ते तर आहे पायराईटचं स्टोन, त्याला पण पाणी लावायचं नाही. काल मी सांगितलं खूप व्यवस्थित अगदी हलका कपडा पिळून घ्यायचा कडक आणि त्याला फक्त अद्दर पुसून घ्यायचा. म्हणजे पाण्याखाली डायरेक्ट नळाखाली वॉश करायची गरज नाहीये त्याला. आणि ओके, मनी स्टोन. तोच मनी स्टोनच. मनी स्टोनलाच पायराईटचं स्टोन म्हणतात, मनी स्टोन म्हणतात किंवा लकी स्टोन म्हणतात. ओके. असे 3 नावं आहेत एका स्टोनला. ओके. आणि तो खूप कॉस्टली असतो. तर तुम्ही छोट्यापासून पण सुरुवात करू शकता. म्हणजे अगदी 2 पेराचं, 1 पेराचं आणि मग तुम्हाला जेव्हा त्याचा रिझल्ट मिळेल, मग तुम्ही माझ्यासारखा आता मी कसं एवढा मोठा घेतलाय हातभराचा, तेवढा पण घेऊ शकता. ओके, येस. मॅम आणि कापूर दिवा काय असतो? कपूर दिवा तो एक रेखीचा भाग आहे आमचा, सिलेबस मध्ये अच्छा. आहे. ओके, ओके. हा ठीक आहे. आपल्या लाईफमध्ये जे आपण काही प्रॉब्लेम असतात ना, तर आपण खूप प्रयत्न करतो, पण जिथं अडथळे आहे आधी ते क्लीन होत नाही, तोपर्यंत आपण त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशन पर्यंत पोहोचत नाही. मग ते अडथळे काढायचं तो काम करतो, म्हणजे आपण डायरेक्ट ते सोल्युशन पर्यंत पोहोचतो. मॅम असं. सुरेखा मॅडम बोला. मॅम हा जर क्लास जॉईन करायचा असेल तर थोड्या दिवसांनी केला तर चालेल का? आपला हा क्लास मंडे पासून चालू होणार आहे, कारण याला आपण त्याच्यानंतर कोणीची दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर नाही भेटणार का? कारण मी थोडी ना त्याच्यानंतर परत कामासाठी. बेसिक होईल, त्याच्यानंतर परत बेसिक होईल आणि परत मग मास्टर लेवल होईल. मग तेव्हा मला सांगशाल तुम्ही, कारण मी सध्या ना थोड्या दिवसासाठी बाहेर जाते ना, तर तिकडे मी बरं कामासाठी जाणार आहे, तर मला जमणार नाही करायला. बरं बरं, चालेल. तेव्हा मला साईड म्हणजे माझ्या याच्यावरती मेसेज करून मला सांगा, मग मी त्यावेळेला तिकडनं आली की जॉईन करते. बरं आणि आता मग मला जे जे हवंय ना ते मला तुम्हाला मी बोललेली ना रात्री, मला याच्यावरती पाठवा, मग मी तुम्हाला नाव लिहून मी सगळं मागून घेईल मला काय पाहिजे ते. बरं, चालेल चालेल. ओके, कीर्ती मॅम मॅडम मी बोला. आता कॅन्सल करू का? मी जरा मीटिंग मध्ये ना बसवते. येस येस, ठीक आहे, चालेल माझी चालेल. दुसरी ओके मीटिंग चालू ओके आहे. ओके चला ओके बाय. स्वामी ओम, जय ओके, बाय. शंकर. ओके ओके, चल, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दीपाली कीर्ती मॅडम बोला. नमस्कार मॅम. मला 2 प्रश्न असे की हे जे सर्वोत्तम प्लेटचे आपण जे प्रिंट काढू कलर, तर ती त्यांना सांगायची की एका A3 साईजवर 9 हे टाकायचे, म्हणजे ते 2x2 इंचाचे येतात का? ओके. आणि नंतर दुसरा, आपण आता जे मला ऍडव्हान्स कोर्स जॉईन करायचा आहे समजा, तर ते क्लासेस रोज होतात की कसं? म्हणजे रोज डेली क्लास राहतो, तो रोज 1 तासाचा राहतो. बरं, चालेल. नाही, मला क्लास फक्त राहील माझी रोज 1 तासाचा राहील. आणि मी तुम्हाला आता त्याचं ड्युरेशन 10 दिवस सांगते आहे, पण मला माहिती पेंडुलम डाउजिंगची प्रॅक्टिस राहते, 1-2 दिवस तुम्ही पुढेच पकडा. ओके कारण जोपर्यंत तुम्ही माझ्या डोळ्यासमोर इथे मी करून घेते प्रॅक्टिस, तुम्ही घरी तर मी दुसऱ्या दिवशी विचारते काय होमवर्क केला, पण इथे माझ्या समोर करून घेत असते मी. आणि ते तुम्हाला अगदी मॅजिक वाटतं हातामध्ये पेंडुलम डाउजिंग, का मॅडम आम्ही जसं बोलतो तसं करतो आहे, तो इतकं मॅजिक होतं, आपल्याला जाणवते ती एनर्जी डायरेक्ट. ओके ओके ओके. आणि नाही, माझं फक्त ऍक्च्युअली मी वास्तुशास्त्राचा आमच्या कॉलेजमध्ये एक्झाम आहे माझी 6 तारखेपासून. आता सोमवार म्हणजे होळीच्या दिवशीपासून आपला हे सुरू होईल. रोज 1-1च तासांनी सायंकाळलाच राहील ना? आपला टायमिंग 9 ते 10चा घेणार आहोत आपण. ओके, मग चालेल मला. कारण 9 कसं ते एक्झाम 10. म्हटलं की जाण्या येण्याला वेळ चालला जातो, म्हणून. हो, 9 ते 10 घेणार, कारण जॉबवाले बरेच स्टुडंट आहे याच्यामध्ये. त्याच्यासाठीच आपण 5चा टायमिंग 6ला केला, का त्यांचं पण मिस नको व्हायला, म्हणून आपण 5चा टायमिंग 6ला केला. आणि आपण रात्री 9 ते 10 सोमवारपासून बॅच घेणार आहोत. चालेल, कारण माझी 6 मार्च ते 16 मार्च पर्यंत एक्झाम आहे, त्यामुळे मग थोडं रात्री 1-1.5 तास होतो ऍडजस्ट, म्हणून विचारलं. होऊन जातंय बघा. तुम्ही कोणतेही जेव्हा करायचं ठरवता, का मी आता फ्री होईल आणि मग मी हा क्लास करेल, तर तसं लाईफ मध्ये कधीच वेळ भेटत नाही. ते होतच नाही. हा, तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला इकडे तिकडे करता करताच ते करायचं. आणि एखाद दिवशी समजा तुमच्याकडनं नाही क्लास अटेंड झाला, तर दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग बघून घ्यायचं. रेकॉर्डिंग. ओके. आणि ओके, मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवलेला आहे, मला ते एनरोल नाऊ म्हणून लिहून येत आहे, तर ते बघून दिसतील ना व्हिडिओ? मी तेच सांगते, आज संध्याकाळी त्याच्यात अपलोड केलेले आहे, तर आता दिसतील. एनरोलवर केलं का त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा क्लिक कराल, तर आता तुम्हाला क्रिस्टल थेरपी असं नाव येईल, त्याच्यावर क्लिक करा आणि क्रिस्टलचे आता 2 दिवसाची व्हिडिओ दिसतील. आणि आज रात्री 3रा पण अपलोड करून देऊ. ओके मॅम, थँक्यू.
हो, मग क्रिस्टल क्लास घेण्यासाठी तुम्ही जर माझ्याकडे मास्टर लेवल करता आहात, तर तुमचे स्वतःचे क्रिस्टलचे क्लासेस तुम्ही कसे घेतले पाहिजे. मी आताच तुम्हाला सांगितलं का मी तुम्हाला डायरेक्ट हे पण करून देईल का तुम्ही बेसिक लेवलला कोणता सिलेबस घ्यायचा, मास्टर लेवलला कोणता सिलेबस घ्यायचा, हे सगळं मी तुम्हाला प्रॉपर करून देईल. मग तुमचं आता माझं सेंटर आहे ISO सर्टिफाईड सेंटर, मग तुमचे सेंटर कसे ठेवले पाहिजे, सेंटरचे नावं कसे पाहिजे, तुम्ही स्टुडंट पर्यंत कसे पोहोचले पाहिजे, हे सगळं गायडन्स माझा राहतो तुम्हाला. ओके. हा, स्वाती मॅडम बोला. हो मॅडम, मला विचारायचं, एक सर्वोत्तमची प्लेट नाही का, तर हे आपण किचन मध्ये याच्यात ठेवू शकतो का, धान्यामध्ये हो, वगैरे? किचन मध्ये. हो ना, मग मी रेकीमध्ये सांगितलंय ना तुम्हाला का धनधान्यामध्ये पण ठेवा ती. हा, धनधान्यामध्ये ठेवा ती प्लेट. आणि पॉकेट मध्ये वगैरे ठेवू शकतो का, असं पर्स मध्ये कोणाच्या पण, म्हणजे मिस्टरांच्या, आपल्या स्वतःच्या पण? आता आपला आज रात्री मास्टर लेवलचा क्लास आहे ना, त्याच्यात मी त्याचं सांगणार आहे हा कुठे कुठे आपल्याला वापरायचा आहे. ओके. हो, थँक्यू. येस येस. ओके. अजून काही प्रश्न? आणि जी फी आहे एकदम 15,000 कोणाकडनं भरले जाणार नाही, तुम्ही 3 टप्प्यामध्ये ती भरू शकता. ओके. पण फक्त माझा विश्वास ठेवा का मला मागायची वेळ येऊ नका देऊ. ओके. आणि तुम्ही तुमचं इन्स्टॉलमेंट 3 वेळा करू शकता. ओके. जर प्रॉब्लेम असेल तर तसाही मेसेज करा का मॅडम मी ह्या 10 दिवसात देते, मॅडम ह्या 4 दिवसात देते, असं मला मेसेज करा. ओके. आणि 3 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही पेमेंट करू शकता. आणि आता क्रिस्टलचे जे आपले सर्टिफिकेट आहे तर ह्या 2 दिवसात, उद्या संध्याकाळपर्यंतच मी प्रयत्न करते, पण ह्या 2 दिवसात मी तुम्हाला देते. आणि जे नोट्स आहेत त्या पण ह्या 2 दिवसात तुम्हाला मिळून जातील. सोमवारपासून आपण ऍडमिशन चालू, म्हणजे आता ही ऍडमिशन चालू झालेली आहे क्रिस्टलची. ओके. त्याचा सिलेबस, त्याचं काय काय तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहे ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे, ते मी ग्रुपवर पाठवते. त्याच्यानंतर तुमचे जे गिफ्ट्स आहे ते गुरुवार शुक्रवार पासून पॅकिंगला सुरुवात होईल. तोपर्यंत तुम्हाला काही हवं आहे, त्याच्यात काही ऍड करायचं असेल तर तुम्ही मला ते मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता का तुमच्या प्रॉब्लेम नुसार मी तुम्हाला सांगू शकते का तुम्ही कोणतं सजेस्ट म्हणजे घेऊ शकता. ओके. येस. मॅडम बोला. ब्रेसलेट मिस्टरांसाठी घ्यायचंय ना, मग तुम्हाला पर्सनलला त्यांचं नाव वगैरे टाकून ठेवू का? येस 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 जन्मतारीख? येस येस ते प्रोटेक्शन साठी घ्यायचंय. येस चालेल. येस. हो, ओके ओके. चालेल. दीपाली मॅडम बोला. मॅम, आता तुम्ही ब्रेसलेट जे आम्हाला शेअर करणार आहेत त्याच्यासोबत मी तर सॅलेटाईन ती प्लेट पण घेणार आहे. बट आता तुम्ही म्हणतात ना की प्रत्येकाचा हात लागून ती एनर्जी हे होते, तुम्ही त्याला चार्ज करून देणार आहे, मग घरी येऊन परत त्याला चार्ज करून मग युज करायचं का त्याला? शिकवणार मी तुम्हाला. तुम्ही ज्या वेळेला मध्ये येणार तर ब्रेसलेट आता तुमच्याकडे येतील तर त्याला पुढे तुम्ही कशी हिलिंग करायची, कशी त्याला चार्ज करायचं, आता मी हिलिंग करून देणार तुम्हाला. ओके. आता हे माझं लॉजिक आहे का मी माझी एनर्जी त्याला हिलिंग करून देणार माझ्या घरातून निघताना. पण काय होतं, कुरिअरवाल्यांचे निगेटिव्ह हात लागतात, ते जोरजोरात बॉक्सेस इकडे तिकडे फेकता, राग येतो त्यांना, चिडचिड होते, उन्हातानाचे फिरता, मग ती निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये येते. मग ते तुम्हाला घरी आल्यावर परत मी 3 दिवसाची प्रोसिजर शिकवते का तुमच्याकडनं करून घ्यायला लावते. आता क्रिस्टल तुमच्या सगळ्यांचे माझ्याकडे रेडी आहे, पण त्याच्यावर प्रोसिजर चालू आहे ती 3 दिवसाची, म्हणून मी बोलली बुधवार गुरुवारपर्यंत मी ते पॅकिंग करेन. आलं लक्षात? येस मॅम. असं मग ते सगळं मी ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शिकवते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या स्टुडंटला पण प्रॉपर या पद्धतीने सांगतात ना, तर त्याला त्याची एनर्जी जाणवते आणि त्याला रिझल्ट मिळतो. आणि त्याला रिझल्ट मिळाला तर मग तो 4 जणांना बरोबर शेअर करतो, अरे मी त्यांच्याकडनं घेतले, मला छान रिझल्ट मिळाला, अरे माझा जॉबचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला, अरे माझा मुलगा अभ्यास करत नव्हता पण आता मस्त अभ्यास करतो आहे, छान स्कोरिंग केलं त्याने अभ्यासात. ऑटोमॅटिक ते आपली पब्लिसिटी माउथ टू माउथ होते आणि आपल्याकडे विश्वासाचे लोक येतात. आणि जर कोणी आपल्याकडे विश्वास ठेवत आहे, त्यांच्या मुलांची जबाबदारी आपल्यावर देत आहे, तर आपण चांगलं बेस्ट द्यायचं काम करायचं आहे. तिथे आपल्याकडनं त्यांना चांगलंच गेला पाहिजे हा विचार आपल्या मनामध्ये ठेवायचा. ओके. चालेल. अजून प्रणाली मॅडम बोला. मॅडम मला जिगू ब्रेसलेट पाहिजे होतं, तिचं माझ्या ह्याच्यावर पाठवून द्या, काय प्राइस आहे काय ते सगळं. हे बघा, एक सांगू का, झिबूचं जे ब्रेसलेट असतं ना, फक्त हा एक कॉइन त्याला ऍड लावून देता,
पण तो काय होतो, आपण ज्यावेळेला हातात घालतो ना, तो खूप पुढे मागे अटकत राहतो. त्याच्यापेक्षा तुम्ही हा एक कॉइन सेपरेट घ्या, उलट हा कमी प्राइस मध्ये जातो, 210 रुपयाला जातो छोटासा. आणि ब्रेसलेट तुम्ही जर हे दोघांचं कॉम्बिनेशन केलं ना, त्याची डबलने प्राइस वाढते. आणि हे ना सारखं इकडे तिकडे लागत राहतं आपल्याला याच्यात. आणि एका वेळी आपण जर 3 ब्रेसलेट घालतो आहे, तर तो खूप जागा घेऊन घेतो हातामध्ये. तर मग तुम्ही त्याच्यापेक्षा सेपरेट घ्या तो कॉइन. तो कसा वापरायचा काय मी ते तुम्हाला सांगते. पर्समध्ये ठेवू शकतात, त्याला तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकतात, ग्रीडमध्ये वापरू शकतात. बरं, चालेल चालेल. हा, हो, थँक्यू. येस मॅडम, हा बोला. मॅडम माझा तुम्हाला मी ईमेल आयडी दिला होता ना, जरा चुकला होता. मी तुम्हाला रिटर्न तो लिहून पाठवलाय बघा. आणि नंतर मी जेव्हा ओपन का होत नाही बघितलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मीच ईमेल आयडी चुकीचा लिहिलाय म्हणून. आणि मला हे विचारायचं होतं की इन्स्टॉलमेंट बेस मिळू शकतं का आपल्याला 15,000 वर? मी ना आता सांगितलं 3 इन्स्टॉलमेंट करा तुम्ही. ओके. आत्ताच सांगितलं ना, आत्ताच सांगितलं का तुम्ही 3 वेळा इन्स्टॉलमेंट करू शकता. 10 दिवसामध्ये 3 वेळा करू हा, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हा, 10 दिवसामध्ये 3 वेळा इन्स्टॉलमेंट करायचं, कसं करायला लागेल? हे बघा, तुम्ही स्टार्टिंगला एकदा करा, एकदा तुम्ही मध्ये करा 7व्या-8व्या दिवशी, आणि लास्टला एकदा करा. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर 2-3 दिवस वरती घ्या. 15 दिवसात करा, 20 दिवसात करा. मला पैशाची घाई नाहीये, फक्त मला फसवू नका एवढंच माझं म्हणणं राहतं. मी थांबायला तयार आहे. तुम्हाला पैशांचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला शिकायचं आहे, तर मी पैशांसाठी थांबायला तयार आहे. पण तुम्ही मला प्रॉमिस केलं ना, मॅडम माझी ह्या 4 दिवसात नाही जमत आहे, मी ह्या 8 दिवसात तुम्हाला देते, तर मी तुम्हाला मेसेज करणार नाही का कॉलही करणार नाही पेमेंटसाठी. पण फक्त माझा ट्रस्ट तुम्ही ठेवा, कारण मी हे सगळ्यांशी वागते. पण माझे बरेच स्टुडंट बुडवून देतात तो पैसे, नंतर माझा कॉलही उचलत नाही, मला ब्लॉक करून टाकतात. हा पण मला अनुभव आलेला आहे. ओके, तर त्याच्यामुळे तुम्ही पैशांचा प्रॉब्लेम प्रत्येकाला राहतो. आपल्याला मुलांचं एज्युकेशन वगैरे सगळं करून सांभाळायचं राहतं. तर तुम्ही मला पहिले एकदा 5,000चं इन्स्टॉलमेंट करा, त्यानंतर मध्ये एक 8व्या-9व्या दिवशी करा, आणि एक पुढचे त्याच्या 15 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर करा. तसं मला मेसेज करून ठेवा का मॅडम मी या तारखेला पेमेंट करते. मग मी बिंदास राहते का आपलं हे पेमेंट येणार आहे. मी तुम्हाला मेसेज करणार नाही, कॉल करणार नाही. आत्ताच आमचा ऍक्च्युअली कारचा ऍक्सिडेंट झाला, तर त्यामुळे थोडासा तो खर्च वाढलाय. त्यामुळे म्हणून मी विचारलं की मग थोडंसं मागे पुढे झालं तर चालेल का म्हणून. मी तेच सांगते ना, तुम्ही मला मागे पुढे झालं तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला तारीख सांगितली का मॅडम मी पुढचा इन्स्टॉलमेंट या तारखेला करून देईल, मग मी तुम्हाला मेसेज करणार नाही, कॉल करणार नाही, तुम्ही ऑटोमॅटिक त्या दिवशी करून द्यायचं. मी ट्रस्ट ठेवायला तयार आहे. आणि मी बऱ्याच वेळा फसते पण मी म्हणते जाऊ द्या, प्रत्येकाचे कर्म त्यांच्या बरोबर. आपण चांगलं देत राहायचं, करत राहायचं. आणि मी माझ्या रेग्युलरच्या बॅचला पण पहिल्यांदा सगळ्यांना त्याची तर 5,000 रुपये फी, तरी म्हणते 2 वेळा भरा तुम्ही, कारण एकदम आपल्याला लेडीजकडनं नाही भरलं जात. तुम्ही 2 वेळा भरा, हळूहळू करा, पण शिका, स्वतःच्या पायावर उभे राहा. आज मार्केटमध्ये क्रिस्टलची एवढी डिमांड आहे. आज तुम्ही तुमचं घरातल्या घरात इन्कम सोर्स करून घेऊ शकता. बरं, तुम्हाला मार्केट नाही करायचं, काहीच नाही करायचं, आपल्या घरातल्या प्रॉब्लेम मधून तरी बाहेर पडा. त्याच्यासाठी पण आपण केलं ना तरी आपले पैसे वसूल आहे. मी तुम्हाला सांगते, आपल्या मुलांसाठी केलं, त्यांनी चांगला अभ्यास केला, पुढे गेले, आपले पैसे वसूल झाले. मिस्टरांसाठी केलं, आरोग्यासाठी केलं, आर्थिक समृद्धीसाठी केलं, ह्या 4-5 आपल्या बेसिक नीड आहे, याच्यासाठी केलं तरी पुष्कळ आहे, आपले पैसे वसूल आहे तिथे. हा एकच विचार ठेवा. आणि जशी तुम्ही याच्यामध्ये प्रॅक्टिस कराल तशी हळूहळू पुढे जाल. ओके. आणि जे पुढे येणार आहे मास्टर लेवलच्या पुढे, तर मग त्यांनी क्लासेस कसे घ्यायचे, काय घ्यायचे, कसा त्यांचा सिलेबस राहील, हे सगळं गायडन्स मी पुढे करेल त्यांना. ओके. मॅम तुम्ही ते मास्टर लेवलला शिकवणार आहे ना? हो, हे सगळं आता जे मी सांगते हे सगळं मास्टर लेवलला येईल. त्याची अजून नेक्स्ट लेवल नाहीये ना, ही लास्ट लेवल राहील ना? मास्टर लेवल लास्ट लेवल आहे. म्हणजे आता ही ग्रँड मास्टर लेवल झाली, बरोबर ना मॅडम? आपली पकडू शकता तुम्ही त्याला, लावू शकतो ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टरची लेवल तुम्ही डायरेक्ट त्याला म्हणू शकता. म्हणजे आपण ग्रँड मास्टर असं लावू शकतो, जसं रेकी ग्रँड मास्टर, जसं क्रिस्टल ग्रँड मास्टर लावू शकता, तुम्ही लावू शकता. आणि तुम्हाला प्रॉपर ISO सर्टिफाईड माझं सेंटर आहे, त्याचं सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला. प्रॉपर मी क्रिस्टल मध्ये PhD केलेली आहे. माझं क्रिस्टल मध्ये, रेकी मध्ये, वैदिक न्यूमोलॉजी मध्ये आणि एंजल मध्ये माझी स्पेशालिटी मी केलेली आहे. त्याच्यामध्ये मला डॉक्टरेट मिळालेलं आहे आणि त्याचं मी सर्टिफिकेट तुम्हाला प्रॉपर देणार आहे.
म्हणजे तुम्ही एक चांगल्या ठिकाणावरून हे सगळं नॉलेज घेता आहात. आणि तुमचं पण जे सेंटर राहील तर त्याला तुम्ही ISO सर्टिफाईड कसं कराल, काय कराल, मी हे सगळं गायडन्स तुम्हाला देईल. का तुमच्या पण स्टुडंटने विचार करताना म्हटलं पाहिजे अरे नाही आम्ही पण चांगल्या सेंटरवरून शिकलेलो आहोत. कारण लोक हा खूप विचार करतात. मॅडम ते जरा गायडन्स पाहिजे होतं कारण या क्रिस्टल मध्ये क्लासेससाठी, म्हणून मी विचारलं तुम्हाला का मला नाही बरोबर सपोर्ट आहे कर. ना. नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच तर मी आहे. मला म्हणजे या क्लासेस क्रिस्टलचे घ्यायची आहेत पुढे यासाठी. चालेल ना, मग घ्या ना. मग पहिले स्वतः शिकून तयार व्हा आणि मग बिंदास तुम्ही घेऊ शकता. ओके. तुम्हाला नोट्सही रेडीमेड मिळणार आहे. माझं नाव टाकायचं, तुमचं नाव टाकायचं, थोडं चेंजेस करायचे, कलर बदलवायचे, थोडं चेंज करायचे, का झालं तुमचं नोट्स तयार. कॉपी पेस्ट करू नका, फक्त त्याच्यात थोडे चेंजेस करायचे का कोणाला सेम नको वाटायला. थँक्यू मॅडम. थँक्यू, रिअली सपोर्ट करताय तुम्ही. ग्रेट. हो हो. पण मग तुम्ही तयार व्हा. तुम्ही बोललात ना रेकीला पण तुम्ही इन्स्टॉलमेंट देता. मी स्वतः रेकी केलेली, कधीच इन्स्टॉलमेंट रेकीला कोणत्याही लेवलला दिलं नाहीये. पण तुम्ही खरंच रेकीला पण देताय म्हणजे मोठी गोष्ट आहे. मी माझ्या प्रत्येक बॅचला देते. का मला काय असतं का आपल्या लेडीजचा प्रॉब्लेम काय होतो, मुलांचं एज्युकेशन आणि घर खर्च करता करता आपल्याला थोडं सगळंच बघावं लागतं. मग आपण आपलं स्वतःच्या बाजूला ठेवतो का जाऊ दे मग मी पुढच्या वेळेस शिकेल, जाऊ दे मग मी पुढच्या वेळेला शिकेल. आणि मग आपल्याकडे आपण त्याच्यात कधीच पुढे जात नाही. आता जे आपण शिकलेलं राहतो ना, एक एनर्जी याच्यामध्ये आलेलो असतो आपण. हे सगळे पॉझिटिव्ह लोक आहे ना, एक पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये राहतं. म्हणून आपली इच्छा होते का यस मी पण करते, मी पण माझ्या करिअरला सुरुवात करते. आपल्या क्लासचे ह्या ज्या विजया ओक मॅडम आहेत ना, त्यांचं रिटायरमेंट झालेलं आहे. त्यांचं एज बघा काय आहे. पण माझ्या प्रत्येक बॅच मध्ये आहेत त्या. कोणताही राहू दे, व्हेइकल न्यूमोलॉजी विजया मॅडमचा हातवरती, क्रिस्टल त्या राहतातच. म्हणजे ह्या वयामध्ये सुद्धा त्यांच्याकडे एवढी एनर्जी आहे का यस मी शिकून तयार होते. मी माझ्या फॅमिलीसाठी मनी रेकी ग्रँड मास्टरचा सुद्धा त्यांनी क्लास केला. तर मी सगळ्यांना एनर्जी देईन माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या मुलांना, नातवंडांना. तरी आज त्यांचे पैसे वसूल आहेत का नाही. आणि ह्या वयामध्ये काय राहतं, एक तर वेळ जात नाही. इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा 4 चांगले नॉलेज घेतलेले किती छान आहे. आणि त्यांची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे. त्यांचा आता नेट इश्यू आहे नाही तर आपण त्यांना बोलायला चान्स दिला असता. ओके चालेल. चला आपण आता थांबूया. मी आता ग्रुपवर तुम्हाला सिलेबस पाठवते, स्कॅनर पाठवते, त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. ओके मॅडम आज लास्ट होता ना, म्हणजे हा लास्ट डे आहे. आज लास्ट डे आहे. ओके आज लास्ट डे आहे. ओके थँक्यू व्हेरी मच मॅडम. तुमच्यावर पहिल्यांदा कनेक्ट झालीये, पण छान आहे. मी तुमच्याशी कनेक्टेड राहीन. थँक्यू. येस येस थँक्यू. तुमचं सर्टिफिकेट आणि नोट्स या 2 दिवसात मिळून जातील. आणि त्याच्या पुढच्या म्हणजे गुरुवार शुक्रवार पर्यंत तुमचे जे फ्री गिफ्ट आहे ते पण निघेल. ओके येस. आणि जे मी आता मास्टर लेवल मध्ये फ्री गिफ्ट देणार आहे ती अशी फ्रेम आहे, एवढी मोठी आहे ती. आणि तिच्यामध्ये ग्रीड लावून ती तयार आहे. तुम्हाला फक्त ती तुमच्या घरामध्ये कुठे लावायची, काय लावायची ते मी सांगेल. आणि त्याची आजची मार्केटची प्राइस 2000 रुपये आहे. ओके येस. म्हणजे तुमचं 15,000 2000चं तर गिफ्टच निघून जातं. ओके चालेल. चला आपण आता थांबूया. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. आणि ज्यांना रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम येईल तर त्यांनी मला पर्सनलवर मेसेज करा. ओके ओके नक्की मॅडम. मला नाही दिसत आहे. बरं होईल ना, अपलोड होईल तुमचं आता. दिलाय कारण ऍक्सेस अपलोड होईल. ओके. आणि काय येतं आहे स्क्रीनवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मला. ठीक. म्हणजे मला समजेल का काय प्रॉब्लेम येतो आहे. ओके मॅडम तुम्ही एक व्हिडिओ बनवून पाठवा ना ग्रुपला. कसं जर आम्ही नवीन आहोत ना, तर कसं तुमचं ऍप्स ओपन करायचं. पाठवलाय ना मी ग्रुपवर, व्हिडिओ पाठवलाय ना ग्रुपवर. काल पाठवलाय, चेक करा. पाठवलाय दिसत नव्हते आता मे बी क्रिस्टलच्या ग्रुपवर काल मी पाठवलाय व्हिडिओ. मॅम फक्त प्रोडक्ट लिस्ट पाठवा हा ग्रुपमध्ये. हा आज ती पाठवून देते. हा सगळं पाठवा डिटेल मध्ये. येस येस पाठवून देते मी आठवणीने, रात्री पाठवते. येस ओके मॅम येस. थँक्यू. चला श्री स्वामी समर्थ. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय.
बाय बाय. बाय मॅडम. येस, थँक्यू.